Praise God. देवाला धन्यवाद. Let us all look to God सगळ्यांनी देवाकडे पाहूया. and let God speak to our hearts this evening. आज या सायंकाळी देव परत एकदा आपल्या हृदयाशी बोलू दे And let God bless each one of us. आणि देव आपल्याला प्रत्येकाला आशीर्वादित करू दे. Amen. आमेन. God's master plan for you. देवाची तुमच्यासाठी असलेली महायोजना. God's master plan for you. देवाची तुमच्यासाठी असलेली महायोजना. We'll open our Bibles to Isaiah chapter 14 verse 27. यशाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 27वे वचन आपण काढूया. For the Lord of hosts has planned, and who can frustrate it? And as for his stretched out hand, who can turn it back? यशाचा 14वा अध्याय आणि त्यातलं 27वे वचन असं सांगत आहे, तर सैन्यांच्या यहोवाने संकल्प केलेला आहे आणि तो कोण रद्द करील, आणि त्याचा हात लांबवलेला आहे आणि तो कोण मागे फिरविल. Praise God. देवाला धन्यवाद. When we talk of the plan of God, जेव्हा केव्हा आपण देवाच्या योजनेविषयी बोलतो, we don't just talk about calling or ministry. त्याला फक्त आपण कॉलिंग आणि सेवा किंवा मिनिस्ट्री याविषयीच बोलतोय असं नाही, But we talk of God's plan in its entirety. तर संपूर्णतः देवाची जी काही योजना आहे त्याविषयीनं आपण बोलतो. Like his plan for our healing. जसं देवाची आपल्या आरोग्यासाठी असलेली योजना, There is a plan of God for our healing as well. देवाची आपल्या आरोग्यासाठी सुद्धा काही ना काही योजना असते. There is a plan for our future as well. आणि आपल्या भवितव्यासाठी सुद्धा देवाची काही ना काही योजना असते. There is a plan for our blessings as well. आपल्या आशीर्वादांसाठी सुद्धा देवाची काही ना काही योजना असते. There is a plan of God how we can come out of all stress. आणि देवाची योजना असते की सगळ्या दडपणातनं आपण कसे बाहेर येऊ शकतो. And so these are the plans of God. तर या सगळ्या देवाच्या योजना असतात. And once we get hold of God's plan, आणि एकदा का आपल्याला देवाची योजना आपल्या हातामध्ये सापडली we shall be blessed. की त्यानंतर आपण आशीर्वादित होऊ. Amen. आमेन. Like I said, there is a plan for our healing. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की देवाची आपल्या आरोग्यासाठी सुद्धा योजना आहे. We know in the world there is a medicine also for healing. आणि आपल्याला हेही ठाऊक आहे की जगामध्ये आजारांचं औषध पण आहे, आरोग्यासाठी औषधं पण आहेत. We know the doctors are there for our healing. आणि जगामध्ये डॉक्टर सुद्धा आपल्याला बरं करायला आपल्याला आरोग्य द्यायला असतात, हेही आपल्याला माहिती आहे. पण there is a healing in the word of God also. देवाच्या शब्दात सुद्धा एक आरोग्य आहे. Amen. Amen. And that is God's plan for his children. आणि ती देवाच्या मुलांसाठी योजना आहे. That's why many times we have to get hold of God's plan for our lives. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा देवाची जी काही योजना असते ती आपण धरायची. And God's word is God's plan for us. आणि देवाचा शब्दच आपल्यासाठी असलेली देवाची योजना आहे. Like the breaking of bread. जसं प्रभू भोजन, That is God's plan for your healing. देवाची योजना आहे तुझ्या आरोग्यासाठी. Amen. प्रभू भोजनामध्ये आपल्याला आरोग्य मिळू शकतं. And so through the breaking of bread, तर प्रभू भोजनाद्वारे God wants to heal you. देवाला तुला आरोग्य द्यायचं आहे. That's why it's wisdom to attend Holy Communion. आणि म्हणून प्रभू भोजनाच्या दिवशी सभेला येणं हा एक शून्यपणा आहे, हे एक शहाणपण आहे. Without the touch of any man, God can heal you directly. आणि त्या प्रभू भोजनामध्ये कुठल्याही माणसाच्या स्पर्शाशिवाय देव तुला थेट सरळ डायरेक्टली बरं करू शकतो. If you discern the Lord's body, जर प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखून तुम्ही प्रभू भोजन घेतले तर you shall be healed. तुम्ही बरे व्हाल. Amen. आमेन. And so the anointing also is a plan of God for you. तर अभिषेक सुद्धा देवाची तुझ्यासाठी असलेली योजना आहे. Through the anointing you can be blessed. अभिषेकाद्वारे सुद्धा तू आशीर्वादित होऊ शकतो. Through the anointing you can be healed. अभिषेकाद्वारे पण तू आरोग्यवान होऊ शकतो. So there is something in the word that belongs to each one of us. म्हणजे काय की देवाच्या शब्दामध्ये आहे असं काहीतरी की जे आपल्या प्रत्येकाच्या मालकीचं आहे. We need to get hold of the word of God. आणि त्या देवाच्या शब्दाचा आपण ताबा घेतला पाहिजे. तो शब्द आपण आपल्या हातात धरला पाहिजे. It must flow in your conscience. आणि तो शब्द तुमच्या सद्विवेक भावामध्ये वाहायला पाहिजे. The word of God should be in your heart. देवाचा शब्द तुमच्या हृदयामध्ये पाहिजे. Word of God should be in your mind. देवाचा शब्द तुमच्या मनामध्ये पाहिजे. Then you will see quick deliverance, quick healing, quick blessing. त्याच्यानंतर तुम्हाला पटकन सुटका, पटकन आशीर्वाद, पटकन आरोग्य हे सगळं दिसेल. Amen. Amen. See, God did tell Abraham, "Ye shall have many descendants." बघा, देवाने अब्रामाला सांगितलेलं होतंच की तुझी संतती अनेक असणार आहे. And that was God's plan for him. आणि ती देवाची योजनाच होती अब्रामासाठी. And so what did Abraham do? आणि मग अब्रामाने काय केलं? He started imagining. अब्रामाने कल्पना रंगवायला सुरुवात केली. Because God said, "Come out of your tent." कारण की देव त्याला म्हणाला तुझ्या तंबूतून बाहेर पड.
count the stars. आणि तारे मोज. That many children I will give you. तारे मोजायला लाग आणि तेवढी मुलं मी तुला देणार आहे. In other words, दुसऱ्या शब्दात start imagining from now on. आतापासून तू कल्पना रंगवायला लाग. Say, कल्पना करायला लाग. come out and imagine. बाहेर ये आणि कल्पना कर. Say, it wouldn't help you imagine to be a prophet of God आणि तुम्हाला मदत होणार नाहीये ह्यातनं की तुम्ही देवाचा संदेष्टा आहात अशी कल्पना करताय. if you are not called to be one. जर तुम्हाला देवाचा संदेष्टा व्हायचं पाचारण नसेल तर संदेष्टा होण्याच्या कल्पना रंगवून तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाही. All your life you may just imagine to be a prophet and you will never be a prophet. आयुष्यभर तुम्ही कल्पना कराल की मी संदेष्टा मी देवाचा संदेष्टा, पण तुम्ही काही बनणार नाही संदेष्टा. Because if God has not asked you to be a prophet, कारण देवाने जर तुला संदेष्टाचं पाचारण दिलेलं नाही, देवाने तुला संदेष्टा बनायचं जर सांगितलेलं नाहीये, don't imagine to be a prophet. तर तू संदेष्टा बनणार याची कल्पना करू नको. Because it will not work. कारण तसं होणार नाही. 5 पदरी सेवेतली कार्यालय कल्पना करून मिळत नसतात, त्याला कॉलिंग पाहिजे. Because the will of God comes in first. कारण देवाची इच्छा पहिली येते. And so also in many other areas, तसं अनेक इतर भागामध्ये if God has not said it, जर देव बोललेला नाहीये you cannot imagine it. तर आपण त्याची कल्पना करू शकत नाही ना. Even if you imagine it, it will not come to pass. आणि जरी कल्पना केली, कल्पना रंगवल्या तरी ते घडून येणारच नाही. Your imagination should be backed up with the word of तुझ्या God. कल्पनांना देवाच्या शब्दाचा पाठिंबा पाहिजे. And then you have the right to imagine. मग त्यानंतर तुला कल्पना करायचा हक्क आहे. And God will bring it to pass. आणि मग देव ते घडवून आणेल, साकार करेल. Whether it is blessing, whether it is healing, whether it is deliverance. मध्ये काही असो, ते आशीर्वाद असो, आरोग्य असो, सुटका असो, कुठल्याही बाबतीत असो. You need to discern what God wants you to do in your life. आणि एक तर तू ओळखून घ्यायला पाहिजे की देवाला तुझ्याकडनं तुझ्या जीवनात काय करून हवंय. And when you have discerned what God wants you to do in your life, आणि एकदा का तुम्ही हे ओळखून घेतलं की देवाला माझ्या जीवनातनं काय हवंय, then you apply these principles. मग तुम्ही ही तत्व पाळा. And surely it will work for you. मग नक्की तुमचं काम होणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. You cannot claim anything that is outside the word of God. बघा, देवाच्या शब्दाबाहेर असलेलं एक तर आपण काहीच देवाला मागू शकत नाही. जे मागायचे ते शब्दातूनच मागायचे. Cannot claim anything that is outside God's plan. आणि देवाच्या योजनेबाहेरचं सुद्धा आपण देवाला काही मागू शकत नाही. ते देवाच्या योजनेतलं पाहिजे. God should speak to you, देव तुझ्याशी बोलला पाहिजे. whether through the word of God or through the Holy Spirit that is in you. आणि मग देव त्याच्या शब्दाद्वारे किंवा जो पवित्र आत्मा तुझ्या आत आहे त्याद्वारे कसाही देव तुझ्याशी पहिला बोलला पाहिजे. The basic way God speaks to us is through His word. आणि मूळतः देव आपल्याशी बोलतो ते देवाच्या शब्दाद्वारे बोलतो. That's why keep on reading the word. आणि म्हणून बायबल वाचत राहा, शब्द वाचत राहा. Some word will just pop up for you. त्यातला एखादा शब्द तुझ्यासाठी असा वर उठून येईल. And that word will be speaking to you. आणि तो शब्द तुझ्याशी बोलायला लागेल. तुला कळेल की हा शब्द माझ्यासाठीच आहे. At other times, इतर वेळेला while you are spending time in prayer, तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवत असताना the Holy Spirit will speak to you. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल. He will guide you. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. That shall be God's plan for you. आणि तीच देवाची तुझ्यासाठी असलेली योजना असेल. हे असं केल्याने हे समजून घ्यायचं असतं. So He has to let you know His plan for you. तर देवाने तुझ्यासाठी असलेली त्याची योजना तुला कळवून द्यायला हवी. And then you can imagine. त्याच्यानंतर मग त्या योजनेची कल्पना तू करू शकतो. And it will happen. आणि मग घडेल तसं. God has spoken something to you. जर देव तुझ्याशी काहीतरी बोललेला आहे, God has put some desire in you. समजा देवाने तुझ्यामध्ये काहीतरी इच्छा घातलेली आहे, You keep on thinking over it. तर त्याचा विचार तुम्ही करत बसा. See? Because God can put it in your mind also. कारण देव तुमच्या मनात सुद्धा गोष्टी घालू शकतो. Amen. आमेन. Some of you, God has given you dreams. तुमच्यातल्या काहींना देवाने काही स्वप्न दिलेली आहे. Some of you, God has given you visions. तुमच्यातल्या काहींना देवाने दृष्टांत दिलेले So आहे. you see, you need to think on all those things. तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींवरती विचार करत बसायचा बेटा. Take hold of it. आणि त्या गोष्टींचा ताबा घ्यायचा की नाही हे देवाकडनंच येत आहे बरं का. Sometimes, कधी कधी even through passion, you come to know where your gifting lies. आपला जो आवेश असतो त्या आवेशातनं सुद्धा आपल्याला कळतं की माझी देणगी कुठे आहे. Amen. मला मिळालेलं दान काय आहे, माझ्यातली कला काय आहे. You are very happy doing that. कारण की ते जे काही काम असतं ते करताना तुम्हाला खूप आनंद मिळतो. मग समजायचं की माझी कला, माझी देणगी, माझं काम हेच आहे. Amen. Amen. You must take hold of it. आणि त्याचाच ताबा तुम्ही घ्यायचा आणि तेच करायचं. Like when God showed me this church, जसं उदाहरणार्थ देवाने जेव्हा मला हे चर्च दाखवलं, when I had spent quality time in prayer, एक चांगला वेळ मी देवाकडे प्रार्थनेमध्ये घालवल्यानंतर देवाने जेव्हा मला हे चर्च दाखवलं, फार पूर्वी in 1989, 1989 साल 26 September, Savi- 23rd September, 23 सप्टेंबर
That was the time when I was praying. 23 सप्टेंबर 1989 साली मी प्रार्थना करत असताना I had spent about 8 months in prayer. एक जवळपास 8 महिने मी देवाला प्रार्थना करत होतो God opened my eyes. आणि देवाने माझे डोळे उघडले. He showed me the land. He showed me the people. देवाने मला जमीन दाखवली, देवाने मला लोक दाखवले. Immediately I made the drawing of the church. आणि जसं देवाने मला दाखवलं ना तसं मी लगेच चर्चचं चित्र काढलं. And I carried that church drawing in my wallet everywhere I went. आणि जिथे कुठे मी गेलो ना तिथे सर्वत्र माझ्या खिशामध्ये, माझ्या पाकिटामध्ये चर्चचं काढलेलं ते चित्र मी घेऊन फिरायचो. Every time I used to be sitting in some place, I used to remove my wallet and I used to see that. आणि कुठेही बसलेलो असलो तर माझं पाकिट काढून पाकिटातनं ते चित्र काढायचो आणि ते चित्र मीच काढलेलं ते चर्चचं देवाने जसं दाखवलं होतं ते बघत राहायचो. And I would see the crowd coming in the church. आणि मी बघत Imagine it. राहायचो, मी कल्पना करत राहायचो की चर्च आहे बांधलेलं, चर्चमध्ये लोकांचा लोंढा येत आहे And I'm worshiping God. आणि मी देवाची आराधना करत आहे People are coming in crowds. आणि लोकांची गर्दी चर्चमध्ये येत आहे. That is the imagination I was working on. आणि ह्या सगळ्या कल्पनांवरती मग मी काम करायला लागलो. Amen. आमेन. And it agreed to the prophecy that Brother DJs gave to me. आणि ब्रदर डीजेस म्हणजे सिनियर डीजेस दिनकर अंकलनी जी प्रॉफेसी जी भविष्यवाणी मला केलेली होती, माझ्यावर केलेली होती, त्याला हे सगळं जुळलं जे देवाने व्यक्तिगत रीतीनं मलाही सांगितलं. Amen. Amen. Later on in 1991, I believe. आणि मागावर 1991च्या सुमारास असं मला वाटतं That was the time Brother DJs Dinakaran prophesied over my life. त्यावेळेला डीजेस दिनकर अंकलने माझ्यावरती ही भविष्यवाणी केली होती. And he said, you will be saving souls in hundreds and thousands. आणि मला ते म्हणाले होते की शेकडोनी आणि हजारोने तू लोकांचे आत्मे जिंकणार आहेस. Now I knew it. मला आता कळलं. Before he could say it, I knew it. आणि त्यांनी हे सांगायच्याही अगोदर मला हे कळलेलं होतं कारण 89 सालापासून मी प्रार्थना करत होतो. मला देवाने ते चित्र चर्चचं दाखवलं, लोकांची गर्दी दाखवली. 91-92 मध्ये डीजे दिनकर अंकलनी त्याला दुजोरा दिला आणि मला भविष्यवाणी केली की तू हजारोने लोकांच्या आत्म्यांचं तारण करतोय. Amen. म्हणजे जुळून येतं बेटा जेव्हा देव बोलतो. It was a confirmation. म्हणजे ती एक कन्फर्मेशन होती. Amen. आमेन. And so you begin to discover the plan for your life. आणि मग तुम्ही काय करायला हवं की तुमच्या जीवनासाठी देवाची असलेली योजना त्याला शोधायला सुरुवात करा ना. So blessed are you when you discover the will of God in your आणि life. मग एकदा का तुम्हाला देवाची इच्छा स्वतःच्या जीवनात काय आहे हे कळलं की मग तुम्ही आशीर्वादी, तुम्ही धन्य माणसं आहे You मग. will no more be aimless. आणि मग तुम्ही काही ध्येय पुढे नाहीये असं ध्येय नसल्यासारखं चालणार नाही, तर ध्येय घेऊन चालाल. It's not very hard. अवघड नाहीये. God is always communicating to us. अवघड नाहीये. देव एकतर आपल्याशी नेहमीच बोलत असतो In many ways, God reaches to us. आणि अनेक रीतीनं देव आपल्यापर्यंत पोहोचतो. Even while you are seated here, you are hearing the word of God. God may be speaking to some of you. आणि अगदी तुम्ही आता इथे बसलेले असताना आणि देवाचं वचन ऐकत असताना तुमच्यातल्या काहींशी देव बोलेल. कोणाला माहितीये? Maybe right now you were thinking it was the flesh, but suddenly you got confirmation it is God. आणि कदाचित आत्ताला तुला असं वाटलं असेल की नाही हे सगळं माझ्या देहातनं येतंय बहुतेक, पण नाही, आता हे ऐकल्यानंतर तुला हे कळलेलं आहे की नाही देवच मला कन्फर्मेशन देतोय. Oh, 3-4 days I felt it that way. कारण 3-4 दिवस झाले मला हे असंच वाटत But आहे today I'm getting the confirmation. आणि आज मला कन्फर्मेशन या संदेशातनं येत आहे. Whenever it is God, असंही होऊ शकतं जेव्हा केव्हा देव म्हटलं ना there is joy, की आनंद येतो, there is peace. शांती येते. Say, देव म्हटलं की आनंद आणि शांती येते, मग ओळखून घ्यायचंय देवाकडनं. when it is of the Holy Spirit, there is peace. When it is of the flesh, there is no peace. पवित्र आत्म्याकडनं असलं की शांती असते, देहातनं आलं ना त्यात शांती नसते. अशांती असली की आपण आपलं समजून घ्यायचं, त्यात पडायचं नाही. Amen. Amen. And so his written word, तर त्याचा जो लिहिलेला his, शब्द आहे, his prophetic word, त्याचा जो भविष्यवाणीपर शब्द आहे the gifts of the Spirit, आणि आत्म्यातली त्याची जी दानं आहेत, visions, दृष्टांत devotional life, आणि भक्तिमान जीवन, inward voice, आतील वाणी, inward witness, आतील साक्ष, authoritative voice of the Holy Spirit, अधिकारयुक्त पवित्र आत्म्याचा आवाज voice from the pulpit, आणि वेदीवरनं आलेला आवाज, वेदीवरनं आलेला देवाचा आवाज किंवा वाणी किंवा शब्द, words coming through fellowship with mature Christians. समंजस आणि प्रौढ अशा बिलीवर लोकांच्या संगतीमध्ये, सहवासामध्ये आपसात आपण जे काही बोलणं करतो त्यातनं आलेलं, त्या बोलण्यातनं आलेलं. Through all these mediums, God may be reaching. म्हणजे ही सगळी माध्यमं मी तुम्हाला सांगितली ज्या माध्यमांद्वारे देव तुझ्यापर्यंत पोहोचू शकतो. Amen. आमेन. And that's how you discover God's plan. आणि मग अशा रीतीने आपल्याला देवाची योजना स्वतःच्या जीवनासाठी असलेली कळते. And that was the time त्यावेळेला my life turned around 180 degrees. माझं जीवन ते 180 डिग्रीनी वळलं. Say,
Because I was not committed to Christ in my early life. कारण माझ्या अगोदरच्या जीवनामध्ये 27च्या अगोदर माझं जे काही जीवन होतं ते काही मी प्रभूशी करारी जीवन जगलेलो नव्हतो. I was a Christian, होतो ख्रिश्चन जन्मानं नावानं very ambitious in the worldly sense. आणि जगिक रीतीनं फार महत्वाकांक्षी असा माणूस होतो मी, Okay. की काहीतरी करायचंय आपल्याला. And even after coming to the Lord, आणि प्रभूकडे आल्यानंतर सुद्धा I had to seek God's will. मला देवाची इच्छा शोधावी लागली Amen. की तुला माझ्याकडनं काय हवंय. And after I came to the Lord, आणि मी प्रभूकडे आल्यावर praise God, I had people who were praying people. देवाला धन्यवाद की माझ्या अवतीभोवती तेव्हा जी कोणी माणसं होती ना ती फार प्रार्थनाशील माणसं होती. तशी माणसं अलीकडे सापडत नाहीत. And we used to sit down and pray. आणि आम्ही सारखं एकत्र बसून प्रार्थनाच करायचो. Like today people get together to gossip. I used to कसं? get together to pray. हा, आज लोक कसं चवाट्या पिठाला लगेच बसतात. लंच टाइम चला गप्पा मारेंगे, टी टाइम गप्पा मारेंगे. तसं आमच्या काळामध्ये वेळ मिळाला की चल प्रार्थना करेंगे असं आमचं होतं. Amen. हा फरक आहे तेव्हात आणि आताच्यात. And so I said in 1989, तर मी म्हणालो ना 1989 साली one morning when I was praying on the rooftop of a 4-storied building, एके दिवशी सकाळी 4 मजली बिल्डिंगच्या टेरेसवर मी प्रार्थना करत असताना there came a mighty presence of God. देवाचा महान सहवास तिथे आला And that surrounded me. आणि त्याने मला घेरलं And I really started crying at that आणि मी time. खरोखर रडायला लागलो And then त्यावेळेला. there came an overwhelming desire in me आणि माझ्यामध्ये एक अशी प्रबळ इच्छा आली ना to go out and save the lost की तू जा बाहेर आणि हरवलेल्या लोकांचं तारण कर and bring the lost to the kingdom of आणि God. हरवलेल्या लोकांना देवाच्या राज्यात आण अशी प्रबळ इच्छा. Until then I had my own plans, own ambition. तोपर्यंत माझ्या स्वतःच्या इच्छा होत्या, महत्वाकांक्षा होत्या. ऐसा करेंगे वैसा करेंगे करेंगे. But in that tiny moment, पण त्या एका क्षणात God changed me 180 degrees. क्षणार्धामध्ये देवाने 180 डिग्रीनं माझं जीवन बदललं. Then I realized what is life. मग मला कळायला लागलं की जीवन म्हणजे काय. If not to live for God, there is no life. देवासाठी जगणं नाही तर जीवनच नाही हे तेव्हा कळलं. Inwardly I changed. आणि आतून माझं जीवन बदललं. Once you change inwardly, you got your direction. आणि एकदा का आतून आपली जीवन बदलली ना की आपल्या जीवनाला एक ओघ आणि मार्गदर्शन मिळालं असं समजायचं. I pursued that vision आणि मग त्या दृष्टांताच्या मागे मी चिकाटीनं चाललो. to follow God देवाच्या मागे असा लागलो की बास. and to do what God wants me to do. आणि देवाला माझ्याकडनं जे करून हवंय त्याच्या मागे जे लागलो ते आजपर्यंत लागलोच आहे. I gave up my ambition, मग माझ्या सगळ्या महत्वाकांक्षा मी सोडून दिल्या. gave up my job. माझी नोकरी सोडून दिली, राजीनामा दिला. God gave me the day and date for me to resign. देवाने मला तारीख पण सांगितली की कुठल्या तारखेला मी माझ्या नोकरीचा राजीनामा द्यावा. And there have been many times along the way आणि मग रस्त्यामध्ये त्या प्रवासामध्ये अनेक वेळेला when God would put right people before me त्या प्रवासात देव योग्य माणसं माझ्या समोर ठेवायचा and they would strengthen my vision. आणि ती माणसं माझ्या ह्या दृष्टांताला ताकद द्यायची. See, it's very important you meet the right people along the way. हे फार महत्वाचं असतं. बिलीवर तसे तर सगळेच बिलीवर आहे बेटा, पण कुठला योग्य बिलीवर आपल्याला भेटायला पाहिजे ते फार महत्वाचं आहे. Sometimes you may get the plan of God from him कधी कधी तुम्हाला देवाची योजना त्याच्याकडनं मिळेल and along the way you meet the wrong people आणि प्रवासात कुठेतरी चुकीची माणसं भेटली and then you go off की somewhere मग else. सगळं संपून जातं आणि तुमचा मार्ग बदलतो, मार्ग चुकतो, It's very important. दिशाभूल होते. हे म्हणून अतिशय महत्वाचं आहे. You may begin with the plan of God. You may begin with the right step, but along the way you have to meet the right people. देवाच्या योजनेनं तुम्ही सुरुवात करत असाल, पहिलं पाऊल सुद्धा तुम्ही बरोबरच उचललं असेल, पण जर मार्गात तुम्हाला कोणी चुकीची अशी माणसं भेटली तर तुमची दिशा भूल होऊ शकते, दिशा चुकू शकतात. That's why you have to pray. म्हणून प्रार्थना करायची Lord, की प्रभू allow me to meet the right people. मला योग्य लोक भेटतील असं I कर. should never meet any wrong people in my life's journey. आणि मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात कधीही चुकीच्या माणसांना भेटू नये असं तू कर दे बाबा. Remove the wrong people from my life आणि चुकीची माणसं माझ्या आयुष्यातनं काढूनच टाक. because otherwise they will take you wayward. नाहीतर ती माणसं तुम्हाला कुठेतरी भकवायला लावणार. Amen. आमेन. And not only that, आणि इतकंच नाही, there were others whom I met. They used to teach me, इतर काही माणसं मला भेटली त्या मार्गात जी मला शिकवायची and they helped me आणि त्यांनी मला सहाय्य सुद्धा केलेलं to see आहे how I can fulfill that dream that God has given की me. कशा पद्धतीनं देवाने मला दिलेलं हे स्वप्न मी साकार करू शकेन, पूर्ण करू शकेन. यात मला मार्गात आलेल्या काही योग्य बिलीवर माणसांनी
सहाय्य सुद्धा केलंय. Sometimes when you meet the wrong people कधी कधी चुकीच्या लोकांना आपण भेटलो ना बेटा, and you share your dreams and visions to आणि them, चुकीच्या लोकांना जर आपण आपली स्वप्न दृष्टांत सगळं सांगितलं, just because they envy you, they will give you wrong guidance. मग त्यांना तुमची ईर्ष्या होत आहे आणि ते लोक तुमच्यावरती जळत आहेत म्हणून ते तुम्हाला चुकीचा सल्ला आणि मार्गदर्शन करणार, Say, कारण त्यांना बघवत नाही तुम्ही पुढे चाललेलं. you need strength for that vision of yours to grow in you. देवाने तुम्हाला दिलेला तो तुमचा दृष्टांत पूर्ण व्हायला आणि तुमच्यामध्ये तो वाढायला तुम्हाला शक्तीची गरज आहे. That's what I'm doing. मी तेच करतोय, Week after week, दर आठवड्याला करतोय. I'm building up your life. तुमचं जीवन मी बांधतोय I'm strengthening the vision, the dream that you have. आणि जो दृष्टांत जे स्वप्न देवाने तुला दिलंय त्याला मी ताकद देतोय. सलाईन चढवतात तसं. Praise God. देवाला धन्यवाद. I didn't have those people in my time. माझ्या काळात अशी माणसं फारशी नव्हती हो, But here I am for you. पण इथे मी तुमच्यासाठी आहे Giving you the word. आणि तुम्हाला शब्द देत आहे. Telling you, go ahead, my son, my तुम्हाला daughter. सांगत आहे, माझ्या मुला माझ्या मुली पुढे जा. God is with you. कर, मी तुझ्या पाठीशी आहे, देव तुझ्या सोबत आहे. Praise God. असं म्हणायला आम्ही तरी तुमच्या सोबत आहोत. If you have your vision, जर तुम्हाला काही दृष्टांत असेल renew that vision. तर तो दृष्टांत आता नवीन करा, Strengthen your vision. त्याचं नूतनीकरण करा, त्याला ताकद द्या. Because if we all remain faithful, कारण की आपण सर्वच जण जर विश्वासू राहिलो in the next couple of years, तर येत्या काही वर्षांमध्ये we can see some of you enter the most beautiful things of God. आम्हाला दिसू शकतंय की तुमच्यातली काही माणसं देवाच्या अतिशय सुंदर अशा गोष्टींमध्ये पदार्पण करतील. पण Amen. बाबा तुझ्यावरती आहे बरं का, आम्ही तर ढकलायला इथे आहोत, पण पुढचं तुला करायला लागेल. You are going to enter some of the most beautiful things आणि of God. नक्की तुम्ही देवाच्या काही सुंदर गोष्टींमध्ये काही वर्षात पदार्पण करणार आहात. Don't give up. हार नका मानू. Rejoice. डोक्याला हात मारून हार नाही मानायची, आनंद करायचा. Amen. Anticipate these things will happen. आणि ह्या गोष्टी घडणार आहेत अशी अपेक्षा बाळगायची. Your vision is going to come to pass. तुझा दृष्टांत पूर्ण होणार आहे. If you hold on to it, तर जर तू त्याला धरून राहिला तर hold on to it. त्याला धरून राहा. Don't give up. हार नको मानू. No matter what people say, लोक काही पण बोलू देत, लोकांचं ऐकायचं नाही. God will still bring people like me who will encourage you. तरी देव माझ्यासारखी माणसं तुझ्या समोर आणेल आणि माझ्याद्वारे देव तुम्हाला प्रोत्साहन देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Otherwise, नाहीतर. your vision will become very fragile. तुझा जो काही दृष्टांत असेल ना तो अगदी नाजूक बनेल आणि तो कधीही तुटेल. मग Amen. Amen. Carry that vision in your heart. तुला तो दृष्टांत आणि ते स्वप्न देवाकडनं आलंय ते हृदयामध्ये बाळग ना. It's very precious. हे फार मौल्यवान आहे. Something He must have told you. काहीतरी देव तुझ्याशी बोलला There असेल. is not a believer that God has not spoken एकही to. बिलीवर माणूस असा नाही की ज्याच्याशी देव बोललेला नाही. Every believer God has spoken to. प्रत्येक बिलीवर माणसाशी देव काही ना काही बोललेला तर नक्की आहे. Sometimes we think, am I the one? कधी कधी आपल्याला असं वाटतं मीच का तो. No, you are the one. नाही, मीच का तो नाही, तूच आहेस You are तो. special. तू खास आहेस. He's speaking to you. देव तुझ्याशीच बोलत आहे. Amen. नाही पण Praise मी God. कशी नाही, तूच. You are so precious to God. देवाला तू एवढा मौल्यवान आहेस. Amen. आमेन. Because it is impossible for man to do it on his own. कारण बघा माणसाने स्वतःच्या शक्तीवर हे सगळं करणं अशक्य आहे. What is impossible for man is possible for God. आणि माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Amen. आमेन. Now we will learn a few pointers on the plan of God. काही मुद्दे आपण या देवाच्या योजनेवरच्या विषयावरती आता शिकूयात. First point. पहिला मुद्दा. Take the first point. पहिला मुद्दा घ्या. God has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे, हा पहिला मुद्दा. Jeremiah 29 verse 11. आणि त्यासाठी इर्मया 29 त्यातलं 11वं वचन. I know the thoughts that I think toward you, says the Lord, thoughts of peace and not of evil, to give you an expected end. इर्मया 29 11वं वचन सांगतं, कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत Yes. आणि अरिष्टाचे नाहीयेत असे यहोवा म्हणतो. Today I have a few things that will encourage you and help you to navigate yourself through life. आज काही गोष्टी माझ्याकडे आहेत की ज्या गोष्टींची मदत घेऊन तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या गाडीचं जे चाक आहे ते व्यवस्थित फिरवता येईल. You see, we are living in a very polluted world. एक तर तुम्हाला माहिती आहे की सध्याला आपण अतिशय प्रदूषित अशा जगात जगतोय And this world is really falling apart. आणि हे जग आता तुकड्यांमध्ये तुटायला लागलेलं A आहे. world where satanic activities are on the increase. ज्या जगामध्ये सैतानी कार्य वाढत्या प्रमाणात आहे दर दिवसाला And the truth is being abused. आणि सत्याची निंदा होत आहे अशा जगात आपण जगत आहोत. Evil is glamorized.
आणि दुष्टाईला इतका छान रंग चढवला जातोय की ते खरं वाटतं and it is lifted above good. आणि त्या दुष्टाईला चांगल्यापेक्षा वरिष्ठ जागा दिल्या जातात And that's why it is so easy to begin to think that since it is the norm, let us join it. आणि म्हणून मग असा विचार करणं सोपं होऊन जातं की आता सगळेच करतात तर मग आपण सुद्धा तसंच करूया Amen. असं काहीतरी And so it's so easy to begin to think, if it is the norm, let me be a part of it. आणि म्हणून असा विचार करणं सोपं जायला लागतं की सगळेच असं करतायत तर मग मी पण करते जाऊ दे ना ते कसं आहे आणि काय आहे ते कसंही असो सगळे करतायत ना मी पण करते You have to be careful. असं नाही सगळे करतात म्हणून मी करते असं नसावं तू जपून राहावं Say, if you're not careful, you will be sick and tired. आणि तू जपून नाही राहिला तर तू शेवटी थकशील आजारी पडशील And you will lose your focus. आणि तुझं लक्ष कुठेतरी विचलित होईल The devil wants to distract you. एक तर सैतानाला तुझं लक्ष विचलित करायचंच आहे And if you are distracted by the devil, आणि सैतानाने जर तुझं लक्ष विचलित केलं what will happen? तर मग काय होईल You will easily burn out. मग सहज रीतीनं तू जळून राख होशील ना And you would like to quit. आणि मग तुला In असं between. वाटायला लागेल की आता बास आता नाही करायचं मला हे बास झालं देवाचं काम बी आता सगळं सोडणार मी You will start, getting doubts. आणि मग तुझ्या मनामध्ये शंका यायला लागणार Many times अनेक वेळा when you are too much active in the world, जगात जेव्हा आपण फार कार्यरत असतो ना you even start to think whether you are a believer or not. त्याला जगात खूप कार्यरत झाल्यानंतर आपल्या मनात असा पण कधी कधी विचार यायला लागतो की मी खरोखर बिलीव्हर आहे का नाहीये Is God around? देव आहे का माझ्या अवतीभोवती का नाही It will always happen. असं होतं जगामध्ये जर खूप प्रमाणात आपण कामं करायला लागलो तर हा विचार कधी कधी येऊ शकतो Amen. And the devil always wants you to become cold. आणि सैतानाची हीच इच्छा आहे की तुम्ही थंडगार पडावं And so he will allow you to meet many friends who are not going to help you, but they are there to pull you तर down. सैतान अशा अनेक मित्रांना तुला भेटायला लावेल की जे मित्र तुला काही मदत तर करणार नाहीत पण तुला खाली पडायला लावतील The devil wants your focus to be away from Jesus. सैतानाची इच्छा एकच आहे की तुझं येशूंवरचं लक्ष निघावं Sometimes you are shocked when people sit in the church and sleep हो कधी कधी धक्का बसतो की नाही चर्च मध्ये बसून लोक झोपतात and just passing through routine. आणि असं रुटीन प्रमाणे चर्च मध्ये आणि तेही आपल्या चर्च मध्ये जिथे एवढी आग लागली आहे तिथेही लोक झोपतात इज अ शॉकिंग थिंग I don't know about our church, but there are churches. आपल्या नाही नहीं मला माहिती नहीं पास्टर असं कसं अपना चर्च बोले तो कितना फायर से भरा हुआ चर्च है बेटा आप बहुत हम्बल है कि ऐसा बोल रहे हैं पर मैं बोलती हूँ ना इधर से इतनी आग जाती सो कैसे सकता है इंसान बेटा पर सोते हैं कुछ लोग हमको सब दिखता है ना Serving God is not a routine thing. आई एम सॉरी देवाची सेवा करणं हे काही रुटीन काम नाहीये But it is an exciting journey. तर एक आनंददायक प्रवास आहे Amen. आमेन Bible says in Proverbs 4:18, नीतिसूत्र 4:18 मध्ये बायबल म्हणतं the path of the just is as the shining light that shines more and more unto the perfect day. नीतिसूत्र 4 अध्याय 18 वचन सांगत आहे परंतु न्यायीचा मार्ग जो पहाटेचा उजेड अधिकाधिक भर दुपारपर्यंत प्रकाशत जातो त्यासारखा आहे That is what God ordained. आणि देवाने ते नेमलेलं आहे And as we continue this journey of faith, आणि विश्वासाचा हा प्रवास जसा आपण करत राहू it should be from glory to glory. तेव्हा तो गौरवातून गौरवाकडे व्हायला पाहिजे Increase should be there. त्याच्यामध्ये वाढ असली पाहिजे It should be a progress. आणि त्याच्यामध्ये प्रगती असली पाहिजे Not from glory to shame, but from glory to glory. हे गौरवातून आपल्याला अपमानात आणि लज्जेत यायला नकोय तर गौरवातून गौरवात जायला It's हवंय. not from increase to decrease. आणि वाढीत ना आपल्याला अधोगतीत जायला नकोय तर वर वर अजून वाढायला हवं Praise God. Amen. Not from glory to disgrace. आणि गौरवातून आपल्याला लज्जेत आणि अपमानात यायचं नाहीये From encouragement to discouragement. आणि प्रोत्साहनात ना आपल्याला अवसान गळ्याला सारखं व्हायला नकोय No. नाही From strength to weakness. तर शक्तीत ना अशक्तपणात आलो असं नको No, from आपल्याला. strength to strength. आपल्याला शक्तीतून शक्तीत अजून जायचं From glory to glory. गौरवातून गौरवाकडे अजून जायचंय Joy to double joy. आणि आनंदात ना अजून डबल जॉय आपल्याला हवा And so when you start experiencing these things, आणि या गोष्टींचा जेव्हा अनुभव तुम्हाला यायला लागेल there will be a marked difference in your life. एक असा उठून दिसणारा बदल तुझ्या जीवनात येईल ना की मी काय सांगू Amen. Amen. People will notice it. आणि लोकांना तुझ्यातला तो बदल दिसून येईल A light that is on the hill is never hidden. टेकडीवरती असलेला दिवा कधी लपला नाही लपत Amen. नाही And so ते- whatever God has planned for you, it तर- will come to pass. देवाने तुझ्यासाठी जे काही योजलेलं आहे ते घडून तर येईलच There is no accident with God. आणि देव म्हटलं की असं अपघाताने काही होत नाही Amen. त्याने योजलेलं असतं
आणि तसं होतं, अपघाताने होत नाही, तो देव आहे. And the Bible is very clear. आणि बायबल अगदी क्लिअर आहे. Whoever has been given the opportunity to be saved, ज्या कुणाला तारणाची संधी दिलेली आहे or whoever has been given the opportunity to be born, किंवा ज्या कुणाला जन्म या जन्माची संधी दिलेली he आहे, has a destiny written for him. त्याच्या आयुष्याची दिशा लिखित आहे. No person is born without destiny. एकही व्यक्ती जन्माला आलाय तो आयुष्याची ठरलेली दिशा न घेता आलेला नाहीये. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतो God does not desire anybody to perish, देवाची इच्छाच नाहीये की कुणाचाही मानव जातीत नाश but व्हावा. all should come into तर repentance. सगळेच्या सगळे पश्चातापाकडे यावेत अशी देवाची इच्छा आहे. In other words, दुसऱ्या शब्दात destiny is written for everyone. आयुष्याच्या दिशा प्रत्येकाच्या लिहिलेल्या आहेत आणि तो जन्माला आलाय. It's one thing that the world does not understand. वेगळी बाब की जगाला आणि जगातल्या लोकांना हे कळत नाही. And so God has a special plan for them. तर देवाची योजना आहे खास त्यांच्यासाठी. Even before he was born, God had a plan. त्याचा जन्मही होण्या अगोदर पासून देवाची योजना त्याच्यासाठी आहे. God has already ordained what he will become. आणि देवाने ठरवलेलं आहे, नेमलेलं आहे तो काय होणार आहे. Amen. Amen. And so whoever has been born on this earth, तर ज्या कुणाचा या जगात जन्म झालाय he has been programmed and designed by God त्याचा कार्यक्रम त्याची रचना देवाने केलेली आहे to fulfill his destiny. अशासाठी की त्याच्या आयुष्याची दिशा पूर्ण व्हावी. Amen. Amen. And destiny means God has written success only. आणि आयुष्याची दिशा म्हणजे देवाने त्या दिशेत यशच लिहिलेलं आहे. See, when a father writes a will for his son, he will always write good will. एखादा बाप जेव्हा आपल्या मुलासाठी मृत्यूपत्रामध्ये आपली इच्छा प्रगट करतो ती मुलासाठी सदिच्छाच असते. Amen. It's चांगलंच a good असतं. will. मृत्यूपत्रात बाप मुलासाठी सदिच्छाच लिहितो. Amen. Amen. God wants you to become something, but you are always successful. तसं देवाला तुम्ही काहीतरी बनलेलं हवंय पण तुम्ही नेहमी यशस्वी So असाल. keep enjoying the presence of तर God. देवाच्या सहवासाचा आनंद घेत राहा. Whether you receive the plan of God today or not, तुम्हाला देवाची योजना आज मिळो न मिळो ते बाजूला ठेवा. keep striving, doing something for God. प्रयत्न करत राहा, देवासाठी काहीतरी करत राहा. One day surely it will fall on your lap. एके दिवशी ती योजना तुझ्या मांडीवर पडेलच. Suddenly you will say, आणि अचानक तू म्हणशील now my focus is there. आता माझं लक्ष I लागलं बघा. found the plan of God. मला देवाची योजना सापडली की मी हेच करणं होतं म्हणूनच मी जन्माला आले Praise God. असं मग कळून येतं. So don't give up. तर हार नाही मानायची. You may be 50 years old also, 50 वर्षाचे जरी तुम्ही असलात but something will begin someday. काहीतरी सुरुवात होईल, काहीतरी प्रारंभ 50शीत सुद्धा होऊ शकतो. Second, 2 plan your future under God's instructions. तुझं भविष्य देवाच्या मार्गदर्शनाखाली योज. Don't plan it according to what you want. तुझ्या भविष्याची योजना तुला काय हवंय यानुरूप करू नको. My God is a great planner. माझा देव एक तर महायोजना करणारा देव आहे. Many people don't plan for their future. अनेक लोक मात्र आपल्या भविष्याची काही योजना करत नाही. Some of the Christians say काही ख्रिश्चन लोक म्हणतात rapture will take place anytime. की स्वर्गारोहण कधी होणार आहे, So why plan? मग कशाला योजना करायच्या. They even don't plan their finances for the future. आणि पैशाच्या योजना सुद्धा भविष्यासाठी ते काही करत नाहीत. काय तर म्हणे स्वर्गारोहण कधी होणार आहे. Amen. आमेन. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी we had a trustee आमचे एक ट्रस्टी होते. and he said, ते म्हणाले Peter, पीटर when I will have children, जेव्हा मला मुलं बाळ होतील I will never send them to school त्याला मी त्यांना शाळेत पाठवणारच नाही. because कारण rapture will take place anytime. स्वर्गारोहण कधी होणार आहे. I म्हणलं, didn't "हो say का?" anything, मी काहीच बोललो नाही. but today all his children are qualified. They are gone to college. Some पण of them are आज- working. Some of them got married also. पण आज त्यांची सगळी मुलं शाळेत गेली, कॉलेजला गेली, डिग्र्या घेतल्या, काही कामाला लागली, झालं. Amen. Amen. Because I told him that time, कारण तेव्हा मी त्यांना म्हणालो when it has to take place, it will take place. जेव्हा स्वर्गारोहण व्हायचं तेव्हा होईल. What you have to do, you do. तोवर पृथ्वीवर जे आपण करायचं ते करायचं आणि संसारात सुद्धा जे करायचं ते करायचं. मुलं झाली ही शाळेत टाकायची असतात, टाकायची. Amen. Amen. So make a plan, but all under God's तर instructions. योजना करा पण सगळं देवाच्या मार्गदर्शनाखाली करा. And my God makes provisions for you today also and tomorrow आणि also. माझा देव तुमच्यासाठी पुरवठा करत आहे, करणार आहे आजही उद्याही. Amen. आमेन. He will make all kinds of माझा देव provisions for तुला लागणारं सगळं पुरवेल. you. Everything. सगळं पुरवेल. Your today is done, tomorrow is done. की आजचा दिवस पण डन, उद्याचा दिवस पण डन. What you have to do, you do. What God has to do, He will do. तू जे करायचं ते तू कर, देवाने जे करायचं ते देव करेल. Amen. आनंद Praise कर, God. प्रभूचं काम करत राहा. Amen. आमेन. If people like me can be successful, anybody can be successful. अरे माझ्यासारखी माणसं यशस्वी होऊ शकतात तर कोणी यशस्वी होऊ शकतं रे. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद.
Deuteronomy 20, 19 and 20. अनुवाद 20वा अध्याय 19 आणि 20 वचन काढा. When you besiege a city for a long time, while making war against it to take it, you shall not destroy its trees by wielding an axe against them. If you can eat of them, do not cut them down to use in the siege, for the tree of the field is man's food. Only the trees which you know are not trees for food you may destroy and cut down, to build siege works against the city that makes war with you until it is subdued. अनुवादाचा 20वा अध्याय काढा. 19 आणि 20वा वचन वाचा. तू नगर घ्यायला त्याविरुद्ध लढाई करताना पुष्कळ दिवस त्याला वेढा घालशील, तेव्हा त्याच्या झाडांना कुऱ्हाड लावून त्यांचा नाश करू नको, कारण त्यांचे फळ तू खावे आणि तू ती झाडे तोडू नयेत. कारण रानातल्या झाडाला तू वेढा द्यावा असे ते मनुष्य आहेत काय, ज्या झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी नाही आहेत असे तू जाणतोस, ती मात्र नष्ट करून टाक व ती तोडून टाक. आणि जे नगर तुझ्याशी लढाई करत आहे ते हस्तगत होईपर्यंत त्याच्यावर मोर्चे लाव. Are you getting me, people? कळतंय ना? God taught them, saying, म्हणजे देवाने त्यांना असं सांगून शिकवलं when you are attacking a town, की जेव्हा तुम्ही एखाद्या नगरावर शहरावर हल्ला करता, मोर्चा काढता you may surround that city for a long time. आणि बराच वेळ त्या नगरासभोवताली तुम्ही वेढा घालाल, But पण see that you don't cut down the fruit trees around that city. फळांची झाडं कापू नका त्या नगरातली. Because the fruit trees are not your enemies. का फळ देणारी झाडं काही तुझे शत्रू नाहीयेत. Don't consider the fruit trees as your enemies and chop it हे down. कळतंय ना? ज्या कुठल्या नगरावरती तुम्ही हल्लाबोल करत आहात आणि वेढा घालत आहात, त्या नगरात जर फळांची झाडं आहेत, सफळ झाडं आहेत, तर ती तोडू नका. Use your common sense, he says. कॉमन सेन्स वापरा. Say, don't become only spiritual. थोडी बुद्धी वापरा. नुसतं आपला आत्मिक बनू नका. Be wise. थोडे सुज्ञ राहा ना. He says you may eat the fruit of these trees आणि देव म्हटला त्या सफळ झाडांचं फळ तुम्हाला खाता येईल ना, फळदायी झाडं कापू नका. because you have besieged that whole city. कारण संपूर्ण नगराला तुम्ही वेढा दिलाय. Don't chop off the good trees तर फळ देणारी चांगली झाडं कापू नका. because tomorrow you may need. का उद्या उठून त्या नगरात त्या झाडांच्या फळांची तुम्हाला गरज पडेल. And if you chop those trees, you may be dying in hunger. आणि चांगली फळं देणारी चांगली झाडं जर त्यावेळेला तुम्ही हल्लाबोल करताना तोडून टाकली, त्यांचा नाश केला, तर उद्या उठून तुमची उपासमार होऊन तुम्ही मराल. And supposing you got that city, आणि समजा ते नगर तुमच्या हातात आलं, won't those trees be a blessing to you? तर ती झाडं तुमच्यासाठी आशीर्वाद ठरतील की नाही? देव म्हणतोय. Say, God is saying. हे देव म्हणतोय बघा. Say, देव किती शहाणपण some शिकवतो people आपल्याला. will say, oh, God can raise up a tree in one day. काही लोक म्हणतील नाही नाही, देव एका दिवसात माझ्यासाठी झाड उभं करेल. काय देवाला तेवढंच काम आहे? Say, की एका दिवसात तुमच्यासाठी झाड उभी God is करायची? saying, don't make war against the trees. देव काय म्हणतोय? झाडांविरुद्ध, फळं देणाऱ्या झाडांविरुद्ध तुम्ही युद्ध करू नका ना. They are trees that will give you your future fruits. आणि त्या झाडांना फळं येत आहेत, ती झाडं तुम्हाला भविष्यात फळं देणार आहेत, तर ती नका कापू. If you take them over, आणि ती झाडंही जर तुम्ही नाश केली if you take the city over, आणि नगर जर तुमच्या ताब्यात आलं, you will have ready-made trees with fruits. तर नगर ताब्यात आल्यानंतर मग रेडीमेड झाडं तयार असतील ना, ज्यांना फळं लागलेली आहेत, मग खायला जरा सोपं जाईल की You may नाही. cut down bushes आणि तुम्ही झुडपं वगैरे कापून टाकाल, or trees that are not yielding fruits किंवा ज्या झाडांना फळं येत नाही ती झाडं भले कापून टाकाल, and take those dried trees पण त्या वाळलेल्या झाडांना घ्या and use it as a besieging weapon to go against the city. आणि एक हत्यार म्हणून वापरा नगराविरुद्ध जायला. असं See the plan that God बघा gives. ना, देवाची योजना कशी आहे की Detailed plan. अगदी तपशिलात योजना, की फळं असणारी झाडं ठेव, तुलाच खायला उपयोगी पडतील, नसलेल्यांना कापून टाक आणि त्यांनाच हत्यारं बनवून वापर. See, that means म्हणजे God makes provision for both today and tomorrow. देव आजसाठी आणि उद्यासाठी पण पुरवठा करतो. But He is saying, use your brains. पण देव म्हणतो दिलेली बुद्धी वापर बाबा. You start doing something. काहीतरी करायला लाग. देवाने तुला मेंदू दिलाय ना, वापरायचा. I will take care of you. मी तुला सांभाळीन देव म्हटलं. But listen to my instructions. पण माझ्या मार्गदर्शनाला जरा ऐक. Because God knows कारण देवाला ठाऊक आहे that the conquest will occupy that land. की त्या नगराला हे ताब्यामध्ये घेणार. And so in the process of war, आणि त्या युद्धाच्या प्रक्रियेत God gives the Israelites instructions which will take care of their immediate and future needs as well. देव त्या इस्रायली लोकांना मार्गदर्शन करतच राहतो, की त्या इस्रायली लोकांना देव सांगत राहतो की त्यांच्या लगेचच्या गरजा आणि नंतर भविष्यात असलेल्या गरजा कशा त्यातनं भागणार आहेत. That's why wait upon God. म्हणून देवाचरणी वाट He बघायची. is talking to you. देव तुझ्याशी बोलत आहे. What will I eat? What will I drink? मी काय खाणार, मी काय पिणार.
Sit, wait upon God. देवाचरणी वाट पहा. Sit in a room. एका खोलीत बस. Sometimes pray. कधी कधी प्रार्थना कर. Spend more time. जरा जास्त प्रार्थना Or कर. at times, कधी कधी just experience the presence of God. जरा देवाच्या सहवासाचा आनंद घे. Just say, Lord, I love you. फक्त म्हण प्रभू माझं तुझ्यावर प्रेम आहे. Lord, lead me. प्रभू मला चालव. He will talk to you. आणि प्रभू तुमच्याशी बोलेल. He cares for your today. He cares for your tomorrow. देवाला देवाला तुझ्या आजची काळजी आणि उद्याची पण काळजी आहे. See, He knows देवाला ठाऊक आहे that the soldiers would need woods for siege. की सैनिकांना लाकूड लागणार आहे. And out of desperation, आणि व्याकुळतेमध्ये these people may cut down good trees and save bad trees. ही माणसं मग चांगल्या फळाची झाडं कापून टाकतील आणि वाईट झाडाला तसंच ठेवतील. See, and that's why He instructed them to preserve the good trees. म्हणून देवाने अगोदरच त्यांना मार्गदर्शन केलं की त्या सगळ्या गडबडीत त्या व्याकुळ अवस्थेमध्ये चुका करू नका रे. फळं देणारी चांगली झाडं ठेवा. See? जी कामाची नाहीये ती कापा. I have great plans for you. माझी योजना तुझ्यासाठी महान आहे. Plans to prosper you. माझी योजना तुला समृद्ध करायची आहे. Plans to give you hope and मला future. तुला भवितव्य आणि आशा द्यायची आहे. Praise God. अशी सगळी देवाची आपल्यासाठी योजना आहे. पण आपणही थोडं डोकं वापरायचं. Amen. आमेन. Sit at the Lord's feet. प्रभू चरणी बसायचं. The Holy Spirit will guide you पवित्र आत्मा तुला मार्गदर्शन concerning your करेल. work, तुझ्या कामाविषयीनं whether you should continue in the same काय work करायचं. नोकरी धंदा तीच नोकरी कंटिन्यू करायची का or should काय? I go for another new का job? नवीन जॉब धरू का हा जॉब करू. काय करू. What should I do? काय करू. Should I buy this house हे घर घेऊ का. or shouldn't I buy that house? का नको का. All that guidance God will give you. सगळं मार्गदर्शन देव तुला He प्राप्त will देईल. speak in your mind. देव तुझ्या मनात He will बोलेल. speak in your देव heart. तुझ्या हृदयात बोलेल. And sometimes you may not know whether you are speaking or God is speaking. आणि कधी कधी तुला कळणार नाही की तू बोलतोयस का देव बोलतोय. But when you are in the presence of God, पण जेव्हा केव्हा तुम्ही देवाच्या सहवासात असता say, you should be sure that God is speaking to त्याला you. तुम्हाला खात्री असायला पाहिजे की देवच माझ्याशी बोलत आहे. You know, humans out of desperation for earthly position, पण काय होतं मनुष्य पृथ्वीवरच्या गोष्टी ज्या काही त्याला हव्या असतात त्या And- व्याकुळतेमध्ये and temporary pleasures, आणि तात्पुरतं सौख्य जे माणसाला हवं असतं त्यामध्ये they can limit the plan of God for their future. माणसं देवाची योजना जी काही त्यांच्या भविष्यासाठी असते त्याला गळ घालू शकतात. त्याला मर्यादांना आडकाठी घालू शकतात. Greed can spoil God's plan for our life. लोभीपणा आणि स्वार्थीपणा देवाची आपल्यासाठी असलेली योजना नासधूस करून टाक. Worldly pursuit can spoil the plan of God for your आणि life. जगिक संकल्पना घेऊन फिरत असाल तर त्यातून सुद्धा देवाची तुझ्यासाठी असलेली योजना सगळी नाश पावेल. जगिक संकल्पना नको. If you are very sincere तुझं फार प्रामाणिक आहे to do the will of God, देवाची इच्छा पूर्ण करायला you will rarely make mistakes. तर तुझ्या हातनं फार कमी वेळेला चुका होतील पण प्रामाणिकता पाहिजे. Amen. आमेन. Passionately follow God. आवेशानं देवामागे चाल. Say, Lord, fulfill the plan you have for my देवाला life. असं म्हण की माझ्या जीवनात तुझी जी योजना असेल ती पूर्ण कर And देवा. then while you are walking in it, आणि त्यामध्ये चालत असताना check up for the pitfalls, तपासत राहा खड्डे पुढे कुठे येत आहेत. because that can spoil your walk. कारण त्यातनं परत तुमचा मार्ग तुमची चाल बिघडू शकते. Amen. तर खड्डे पण तपासा कुठे खड्डे आहेत त्यालाही जपा. Third point. तिसरा मुद्दा Don't interfere with God's plan. देवाच्या योजनेत लुडबुड करू नका. Isaiah 55 verse 9. यशया 55 आणि त्यातलं 9 वचन. Same thing. For as the heavens are higher than the earth, जसं पृथ्वी स्वर्गापासून उंच आहे so are my ways higher than your ways and my thoughts higher than your thoughts. यशया 55:9 कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहेत तसे तुमच्या मार्गांपेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनांपेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. Say, your PhD is nothing compared to God's wisdom. तुझी पीएचडी देवाच्या ज्ञानासमोर तुच्छ आहे. You are still small. तू अजूनही लहान आहेस. He who created the stars ज्याने तारे निर्माण केले is guiding you. तो तुला मार्गदर्शन करतोय. तुला येतात तारे निर्माण करायला. तारों का प्रोडक्शन अपने को तो आता नहीं. So he is greater. का आपल्यापेक्षा देव मोठा आहे तो महान आहे. And so God's plan is always superior to man. तर देवाची योजना नेहमीच माणसाच्या योजनेपेक्षा मोठी असणार. And if he is our heavenly father, आणि देव जर आपला स्वर्गीय बाप आहे he will do his best that his children don't end up on the तर road. देव अति उत्तम ते त्याच्या मुलांना देणार की त्याची मुलं रस्त्यावर येऊ नयेत.
बाप आहे आपला तो. Which father will want his children to end up on the road कुठल्या बापाची इच्छा असते की त्याच्या पोटची मुलं रस्त्यावर यावी, उघडी unless you पडावी? become a prodigal? हा, उधा मुलगा बनला असेल, वाईट मार्गाला मुलगा लागला असेल, तो गोष्ट वेगळी आहे. God's infinite thoughts are far greater than our limited thoughts and ability. पण देवाचे मर्यादे पलीकडचे विचार आणि कल्पना आपल्या कुवतीत असलेल्या आणि आपल्या मर्यादित कल्पनांपेक्षा, विचारांपेक्षा फार वेगळे आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. That's why David said म्हणूनच दावीद बोलला, in Psalm 139 verse 17, स्तोत्र 139 त्यातलं 13 वचन, 17व वचन. how precious to me are your thoughts, O God, how vast is the sum of them. स्तोत्र 139 17 मध्ये म्हणूनच दावीद देवाला म्हणाला, तर हे देवा, तुझे संकल्प मला कितीतरी मौल्यवान आहेत, Praise God. त्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. God's thoughts देवाचे विचार, and his ways देवाचे मार्ग may not always make sense to us, कदाचित आपल्याला नेहमी अर्थपूर्ण वाटणार नाही, देवाचे मार्ग आणि देवाचे विचार. but we can rest in the knowledge that he is always good पण या ज्ञानात आपण नेहमी भक्कम राहायचं की देव नेहमी चांगला आहे and that for everything he does for me will be good. आणि चांगला देव म्हणूनच माझ्यासाठी जे काही करेल ते चांगलंच असेल, कारण देव चांगला आहे. He is not my good neighbor, तो देव माझा चांगला शेजारी नाही, he is my good तो father. देव माझा चांगला बाप आहे. असं तो माझं वाईट करू शकत नाही. See, मी त्याच्या मार्गात चालायचा प्रयत्न करत आहे. we sometimes depend on a good neighbor. पण कधी कधी आपण आपल्या चांगल्या शेजाऱ्यांवरती अवलंबून राहतो. Why can't we not depend on the good father? मग चांगल्या बापावर का रे अवलंबून राहायला जमत नाही? Psalm 13 verse 6. स्तोत्र 13:6. I will sing unto the Lord because he has dealt bountifully with me. आमेन. स्तोत्र संहिता 13 अध्याय 6 वचन. यहोवाला मी गाईन, कारण त्याने माझ्यावर फार उपकार केलेले आहेत. Praise God. फार भारी काम, तुम्ही म्हणता ना भारी आहे भारी, फार भारी काम त्याने माझ्या जीवनात केलंय. I read of a man of God. मी एका देवाच्या सेवकाविषयी वाचलं. His name was Pastor Enoch त्यांचं नाव पास्टर इनॉक, from Africa. आफ्रिकेतले. He has a huge church फार मोठं चर्च आहे त्यांचं and it is one of the largest evangelical आणि, churches in the world. अख्ख्या जगामध्ये अतिशय मोठं असं असलेलं सुवार्ता सांगणारं चर्च आहे आफ्रिकेतलं पास्टर इनॉक यांचं. He was working with his founder pastor आणि ते आपल्या संस्थापक पास्टरांबरोबर काम करत होते. जे फाउंडर होते ना पास्टर, त्यांच्यासह ते काम करायचे. but he was holding a very good job. पण नोकरी, जॉब त्यांचा फार चांगला होता, Very good job. फार चांगली नोकरी. And so it so happened मग असं झालं, when the founder pastor returned from a trip from Israel, त्यांचे फाउंडर पास्टर, संस्थापक पास्टर इस्रायलच्या ट्रिपवरनं एकदा परत आले that God told him, आणि देव त्यांना म्हणाला, ordain this young man and his wife. या तरुण मुलाला आणि त्याच्या पत्नीला तू दीक्षा दे, त्यांना नेम, Let them work full time for God. आणि त्यांना पूर्णवेळ देवाची सेवा करायला तू घेऊन टाक. And so this couple, they started praying. तर हे जोडपं प्रार्थना करायला लागलं. They fasted and prayed for 14 days. उपास आणि प्रार्थना केली त्यांनी 14 दिवस. And what did they pray? काय प्रार्थना केली? That God would not let that happen. की देवबाप हे असं घडवून नको आणू, हे नको व्हायला देवबाप्पा असं. अशी प्रार्थना केली 14 दिवस नवरा बायकोनी मिळून की असं नको व्हायला. Lord, प्रभू, change what he is saying. जे काही आमचे संस्थापक पास्टर बोलतात, फाउंडर पास्टर बोलतायत, ते सगळं बदलून टाक, तसं नको व्हायला. But why? पण का नको व्हायला? Because कारण at that time, त्यावेळेला his monthly salary was more than the entire income of the church. त्यांचा मासिक पगार जो होता, तो त्यांच्या चर्च मध्ये जे काही अख्ख्या महिन्यामध्ये यायचं त्याहूनही जास्त होता. That means he was in such a good post. म्हणजे एवढ्या चांगल्या पदावर हा कामावरती होता, पगार एवढा भरमसाठ होता, आणि फाउंडर पास्टरनी अशी ऑफर टाकली, तर ते 14 दिवस प्रार्थना करून देवाला म्हटले नको बाबा हे असं. See? Because कारण that church was small. चर्च लहान होतं त्यावेळेला And त्यांचं. all the funds, including whatever they get for the whole month, was nothing compared to what this one man was earning. आणि महिनाभराला त्यांच्या चर्चमध्ये जे काही फंड यायचा तो काहीच नव्हता. या माणसाला जो पगार मिळत होता तो पगार एवढा मोठा होता. And moreover, he had just escaped poverty आणि त्याहूनही जास्त ते नुकतेच असं गरिबीतनं वर आलेले लोक, because he had studied hard कारण की त्यांनी खूप अभ्यास वगैरे केलेला आणि and he got a गरिबीतनं very good job, चांगली नोकरी मिळाली आणि गरिबीतून नुकतेच वर आलेले. very good post. चांगली पोस्ट, एकदम छान. And so he didn't want to go back. आणि म्हणून त्यांना ना परत असा माघारी जायचं नव्हतं त्या सगळ्यात.
He felt, त्यांना असं वाटलं if I became the full-time pastor here, मी जर यांच्यासोबत इथे पूर्ण वेळ पास्टर झालो I'll be like those good old days when I didn't have money. तर परत तेच दिवस माझे परत येतील की जेव्हा माझ्याकडे पैसा नसायचा. So they was praying also and they were talking with one another also. तर ते जोडपं प्रार्थनाही करत होतं, एकमेकांशी बोलत पण होतं, But finally, या सगळ्यावरती चर्चा करत होतं. पण सरते शेवटी they set aside their plan त्यांनी आपली योजना ठेवली बाजूला and accepted the plan of God. आणि देवाची योजना त्यांनी शेवटी स्वीकारली. Today, नाही 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 करत पण स्वीकारली. आज after 40-50 years, 40-50 वर्षानंतर he thanks the Lord ते प्रभूचे आभार मानतात that God didn't answer his prayer at that की time. देवाने त्या 14 दिवसातली उपास प्रार्थना माझी ऐकली नाही, बरं झालं See, असं आज म्हणतात 40-50 वर्षानंतर. and he is one of the most prosperous pastors in Africa. आणि आफ्रिकेतले सगळ्यात जास्त समृद्धीला आलेले हे पास्टर आहेत आज. Because the founder pastor before his death gave the whole church in his कारण hand. फाउंडर पास्टरांनी मृत्यू अगोदर संपूर्ण चर्चच मग ह्या इनॉक पास्टरांच्या हातात देऊन टाकली. And he says it's not just money, आणि ते म्हणतात मी फक्त पैशाचं बोलत नाही म्हणे, but it's because of the joy of seeing so many people blessed through my ministry. पण माझ्या मिनिस्ट्रीद्वारे माझ्या सेवेद्वारे इतक्या साऱ्या लोकांना आशीर्वादित झालेलं मी पाहतो ना, तो माझा आनंद आहे. There are certain things that money cannot buy. नेहमी लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा असतात ज्या पैशाने विकत मिळत नाही. Don't interfere with the plan of God. देवाच्या योजनेत लुडबुड नको करू, Let his will be done. त्याची इच्छा पूर्ण होऊ दे. Lord, not my will. प्रभू माझी इच्छा नको, Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण कर असं म्हणा. That is a prayer of consecration. त्याला म्हणतात एक समर्पित कराराची प्रार्थना. A prayer of consecration you can make 10 times. आणि समर्पित कराराची प्रार्थना तुम्ही 10 वेळा करू शकता. Other prayers for your needs you have to make it once. बाकीच्या जी काही गरज आहे त्यासाठी केलेल्या प्रार्थना त्या एकदा केल्या तरी चालतात. And then you accept it by faith. आणि विश्वासाने मग स्वीकारायचं की मला मिळालंय. But prayer of पण समर्पण consecration. आणि कराराची जी प्रार्थना असते ना, की मी माझं जीवन तुला वाहिलेलं आहे म्हणजे आहे, मेलो ताता मेलो, ती रोज जरी केली तरी चालतंय. Yes. Jesus made the prayer of consecration 3 times. येशूंनी बघा ना, अशी समर्पणाची अशी कराराची प्रार्थना 3दा केली. In the garden of Gethsemane. गेत्सेमनी बागेमध्ये केली. Not my will. माझी इच्छा नाही Let your will be तर done. तुझी इच्छा पूर्ण हो म्हणाले. 3 times. 3 वेळेला That's the prayer of consecration. त्याला म्हणतात एक कराराची समर्पित प्रार्थना. Be like David who said दाविदासारखे बना, जो दावीद म्हणाला in Psalm 31 verse 15. स्तोत्र संहिता 31 त्यातलं 15वं वचन. My times are in your hands. माझी वेळ तुझ्या हातामध्ये आहे, दावीद बोलला. बस. I will not interfere with that time. आणि त्या वेळेत मी लुडबुड करणार नाही, कारण माझी वेळ तुझ्या हातात आहे. Amen. माझे समय तुझ्या हातात आहे आणि त्या समयाशी मी लुडबुड करणार नाही. Hey, don't interfere with God's plan for your children also. तुमच्या मुलांसाठी पण देवाच्या ज्या काही योजना असतील ना, त्यात तुम्ही लुडबुड नका करू. You may have plans for your children, आणि आईबाप म्हणून तुमच्या मुलांसाठी काही योजना असतील, मान्य आहे. but you must recognize पण तुम्हाला हे कळायला हवं, that you did not make them. तुम्ही ओळखायला हवं की त्या मुलांना तुम्ही निर्माण नाही केलेलं, God made them. देवाने पोटात निर्माण केलंय, तू फक्त जन्म दिलाय. Say, you निर्माण may देवाने plan it later, but God has already planned before they were born. आणि मागाहून तू योजना करशील, पण देवाने त्यांच्या जन्मा अगोदरपासून योजना केलेली. God had already purposed that your child should be born. देवाने संकल्प केला होता की तुझं ते बाळ ओटीपोटात असं असं तयार होऊन जन्माला येणार. Not that you planned. People say, we are planning for a child. अलीकडे जोडपी म्हणतात वी आर प्लॅनिंग फॉर अ बेबी. What you are planning? It is God who had already destined them. यू आर प्लॅनिंग, तू खर डोंबल्याचं प्लॅनिंग ते देव करत असतो बेटा. So ask God तर देवाला मागा what his plan is for your child. की तुझी योजना काय आहे, माझ्या मुलांसाठी तुझी योजना काय आहे? Lord, प्रभू, let your will be done for my children. तुझी इच्छा पूर्ण होते माझ्या मुलांमध्ये. And then you can guide your children correctly in fulfilling God's purpose आणि for their मग lives. तुम्ही तुमच्या मुलांना योग्यतेचं मार्गदर्शन करू शकता देवाच्या योजना त्यांच्या जीवनात पूर्ण व्हायला. Amen. Amen. I know a person मला एक व्यक्ती ठाऊक आहे whose mother said, ज्याची आई म्हणाली my child shall be an engineer. की माझा मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे. And the boy spent several years in the faculty of engineering आणि मुलानं ते इंजिनिअरिंगचं शिक्षण बरेच वर्ष घेतलं and just kept on falling. आणि त्याच्यामध्ये तो होता म्हणजे It kept on falling, आणि ते पडत failing. राहिलं. म्हणजे त्याच्यामध्ये तो नापास होत गेला. आईने करार केला असेल की काय नवस काय माहित नाही, काय इंजिनियर झाला पाहिजे आणि हा मात्र त्याच्यात नापासच होत गेला. Like some parents say,
काही आई वडील म्हणतात You have to become a doctor. I don't know how. डॉक्टरच झाला पाहिजे, मला काय माहिती. Why? का? Because their dreams were not fulfilled. They thrust that dream on the child. त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही, मग ही आता स्वतःची स्वप्न त्या मुलावरती अशी थोपून देतात, तू डॉक्टरच झालं पाहिजे. And then, मग through the doctor's hand, 10 people are dying every day. त्या डॉक्टरच्या हाताद्वारे रोज 10 माणसं मरतायत. उसका किसी ने सोचा है मेरे को कितना बर्डन है. 10 लोग वो डॉक्टर के हाथ से मर रहे. And so he was asked to withdraw. मग त्याला सांगण्यात आलं की ठीक आहे बाबा, नको करू तू आता. And so he then decided to transfer to another faculty. मग त्याने ठरवलं आपण दुसरं काहीतरी क्षेत्र निवडूया. But his mother insisted. मग त्याच्या आईने परत, एक तर आया मध्ये मध्ये दबाव फार टाकतात If he could not be an engineer, की इंजिनियर नाही झाला, then you should become an architect. आर्किटेक्ट बन. अरे So he moved into architecture. मग तो आर्किटेक्चर मध्ये गेला, अभिनव कॉलेज वगैरे. The boy kept on saying, मुलगा म्हणत राहिला, I want to be an artist, mother. मला कलाकार बनायचा, आर्टिस्ट व्हायचंय मला. Mother said, no. आई म्हणली नाही, Architect also draws, so that is also like drawing only. आर्किटेक्ट सुद्धा ड्रॉ करतोच ना, झालं तुझं ते आर्ट. So he spent more than 8 years in the university and left with nothing. आणि 8 वर्ष अशी त्याने युनिव्हर्सिटी मध्ये काढली, हे शिकत ते शिकत, आई सांगते तसं, पदरी काही पडलं नाही. He went into depression. आणि मुलगा गेला ना नैराश्यात. मग And then the mother says, son, do what you want. आणि मग तो डिप्रेशन मध्ये गेल्यावर आई म्हणते, बेटा तुला जे हवं ते करा. And he said, what I will do? I will now commit suicide. मग तो बेटा म्हटला, आता काय हवं ते कर, आता आत्महत्याच करणार आहे मी. उगीच आपलं काहीतरी, Say, God has written something. देवाने About your काहीतरी children. लिहिलंय ना, तुमच्या मुलांविषयी देवाने काहीतरी योजलंय. Seek God's plan for your children. तुमच्या मुलांसाठी देवाच्या योजना शोध. नसते हट्ट करू नका. Don't force them. नसते हट्ट करून मुलांवर ना तुम्ही फोर्स आणि बळजबऱ्या करू नका. That's why म्हणून from one place to another the children are jumping. बघा ना, मुलं कशी एका जागेतनं दुसरीकडे उड्या मारतच राहतात बिचारी. Why you took science? का सायन्स का घेतलं तू 10वी My नंतर? mother said. मम्मी म्हटले, आता मम्मी म्हटली. But why you took again commerce now? मग आता कॉमर्स घेतलं परत. Daddy said. आता बाप बोलला. Why you took arts now? आता आर्ट्स घेतला आणि परत. Uncle said. हो का, बिचारा बळीचा बकरा. Poor fellow. बिचारा Struggling. बिचारा संघर्ष. आई म्हणली सायन्स घेतलं, बाप म्हणला कॉमर्स घेतलं, अंकल बोलले आर्ट्स घेतला, अजून काय बाकी आहे? इतना ही आहे ना. Don't interfere with God's plan. तर देवाच्या योजनेत लुडबुड नका करू. Either for yourself or for your children. स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी देवाची एक योजना आहे, त्या योजनेत उगीच लुडबुड करू नका. God has a plan for your children. देवाची योजना आहे तुमच्या Why मुलांसाठी. do you think only God has planned for parents? कशाला तुम्हाला असं वाटतं की देवाची योजना फक्त आई बापांसाठीच आहे, मुलांसाठी नाही? He has plans for your children also. देवाची योजना तुमच्या मुलांसाठी पण आहे. And so don't let those children dreams of yours. तर त्या मुलांना तुमची स्वप्न नका बघायला लावू. Just because you could not fulfill, you dictate what your child should become. आणि तुझं स्वप्न तुला पूर्ण करता आलं नाही म्हणून तू कशाला ते स्वप्न तुझ्या मुलावर थोपतोय? Amen. Amen. Don't let your desire to boast amongst your friends dictate the destiny of your child. आणि तुला तुझ्या मित्रामैत्रिणींमध्ये ते मिरवायचंय म्हणून कशाला रे तुझ्या पोरांवरती तुझ्या इच्छा थोपतोय अशा? Don't you know my son is a doctor, हा. but that fellow is in समाजात depression. मिरवायचं असतं ना. तुम्हाला माहितीये माझा मुलगा डॉक्टर आहे. You know my Ah. daughter is a I don't know what else. आर्किटेक्ट आहे, काहीतरी आहे, आर्किटेक्ट आहे. माझी मुलगी आर्किटेक्ट आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, डिप्रेशन मध्ये असलेला डॉक्टर. Let God and God alone determine what that child will become. फक्त देवाला आणि देवालाच ठरवू द्या. मुलं देवाने दिली आहेत, त्या मुलांचं काय ते देव ठरवेल. Ask God for his plan for that child and don't interfere with it. देवाला मागा, देवाला विचारा की माझ्या मुलांसाठी तुझी काय योजना आहे आणि त्याच्यात लुडबुड करू नका. One young girl told me, एका तरुण मुलीनं मला सांगितलं, I didn't want this field, my mother pushed me in मला it. हे क्षेत्र नव्हतंच, मला नकोच होतं हे क्षेत्र, माझ्या आईने ढकललं मला So ह्याच्यात. to please her I went in. आईला प्रसन्न करायला मी ह्याच्यात आले. Say, let them have their own dreams. असं नका करू ना. मुलांना त्यांची स्वतःची स्वप्न असू दे की. Don't thrust your dreams into them. तुमची स्वप्न कशाला त्यांच्यावर थोपताय? Amen. त्यांची स्वप्न त्यांना बघू दे. Father, my times and those of my children are in your hands, O Lord. ते बाप्पा, माझा समय आणि माझ्या मुलांचा समय तुझ्या हातात आहे. Do with us as you please. तुला हवं तसं आमच्या जीवनात कर. And help us to fulfill your plan for our lives. आणि तुझी योजना आमच्या जीवनासाठी पूर्ण करायला आम्हाला सहाय्य In कर. Jesus' name. येशूच्या नावात. आमेन. Amen. आमेन.
My children will be blessed. माझी मुलं आशीर्वादित My होणार, children will do well. माझी मुलं चांगलं करणार, Because God has written a destiny for कारण them. देवाने माझ्या मुलांची दिशा लिहिलेली आहे. Success story God has written for them. देवाने त्यांची यशाची कथा लिहिलेली आहे. Say, you don't know the devil wants you to get out of the plan of God. तुम्हाला माहित नाही बेटा, सैतानाची इच्छा आहे की तुम्ही कुठेतरी देवाच्या योजनेतनं बाहेर पडायचं. Say, but rely on God. पण नाही, तुम्ही देवावर अवलंबून राहा. If God has told you something, देवाने जर तुम्हाला काही सांगितलंय obey it. तर त्याचं आज्ञापालन करा. When my wife and I, we were being ordained, तुम्हाला माहित आहे, जेव्हा मला आणि माझ्या पत्नीला म्हणजे आमच्या दोघांना जेव्हा दीक्षा देऊन नेमलं as pastors, पास्टर म्हणून, जेव्हा आम्हाला दीक्षा मिळाली, it was a tough decision to believe. अवघड निर्णय होते. म्हणजे विश्वास ठेवायला अवघडच होतं हे सगळं, And it was tough to take आणि अवघड निर्णय होते आमच्या जीवनात हे सगळे. because I was already working. कारण मी ऑलरेडी नोकरी करत होतो, My wife also was working. माझी बायको पण नोकरी करत होती, Though it was not the best of jobs, आणि असे फार मोठे असे जॉब्स करायचो असं काही नाही, but it was good. पण दोघेही चांगल्या नोकऱ्या करत होतो. And moreover, we were planning to settle abroad. आणि आमची योजना होती की आम्हाला फॉरेनला जाऊन सेटल व्हायचंय. Our file had been put forth आणि आमची फाईल पण US मध्ये टाकलेली होती इमिग्रेशनची. माझ्या बहिणी अमेरिकेत आहेत, and we were waiting for it. आणि आम्ही वाट बघवतो की पेपर कधीतरी आपला निघेल, मग आपण जाऊया. Normally it takes around 10 years. साधारणतः 10 वर्ष त्या काळात वेळ लागायचा फाईल निघायला. And so we already got it. It was almost 10 years. आणि 10 वर्ष पूर्ण झाली तर आमची फाईल निघाली And so we immigration. were preparing ourselves आणि आम्ही स्वतःची तयारी करायला लागलो की आता आपल्याला अमेरिकेला जायचं. because 8 years had passed. काय 7-8 वर्ष निघून गेली, And we knew that after some time we have to just fly and आणि migrate. आम्हाला माहितीच होतं की काही वर्षांनंतर आता आपल्याला अमेरिकेला जाऊन स्थायी व्हायचंच आहे. Everything was planned. आणि सगळी योजना केलेली होती Say that we will shift. की आपण तिकडे जाणार, Our life will be made आणि there. आपलं जीवन तिथे बनेल, आपण जाऊ. Say, but then पण मग this ordination came. आमची दीक्षा पास्टर म्हणून And we prayed. मग आम्ही प्रार्थना केली. And God let us to work for Him. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं की माझी सेवा कर. Say, and we had to take a very strong decision. म्हणजे आता किती मोठा निर्णय त्याला आम्हाला आमच्या जीवनात big घ्यायला decision. लागतो. किती मोठा निर्णय असेल तो आमच्यासाठी, विचार करा. We tore the papers one day मग काय, फाईल आलेली आम्ही फाडून फेकून because दिली, I didn't want to keep it कारण मला ती ठेवायची नव्हती. because that will be a temptation. कारण मग परत मोह व्हायचा अमेरिकेला जायचा Because कायमचा. you can fly anytime there. कारण मग फाईल निघाली, इमिग्रेशन आपलं आलं की आपण कधीही तिथे जाऊन सेटल होऊ शकतो. If things don't work here, we can still म्हणजे fly. इथे जर आपलं नाही जमलं तर तिथे निघून जाऊ असं काहीतरी. But we tore it. पण ना, आम्ही ती फाईल फाडून फेकून दिली It's tough. की विषय संपला, जायचं नाही म्हणजे नाही, देव म्हणतो सेवा करतं कर. It is tough. बस अवघड आहे, हे निर्णय अवघड असतात बेटा. हे ऐकायला सोपं आहे, करणं अवघड आहे. People who have been planning to fly and settle abroad, they जी know how माणसं tough it is. फॉरेनला जायचा प्रयत्न करत असतात, फॉरेनला जाऊन तिथं सेटल व्हायचा प्रयत्न करत असतात, त्यांना कळेल मी काय म्हणतोय. Yes, when you go for the immigration, आणि अमेरिकेचं जेव्हा असं इमिग्रेशन आपल्या हातात येतं ते तर कोणीच सोडणार नाही. there when you stand in line, you should see how people scream and cry when their thing is rejected. अमेरिकेचा विजा लावायला गेलो तर त्या विजाच्या ऑफिस मध्ये तुम्ही बघायचं, विजा लागला नाही तर माणसं कशी रडतात, ओरडतात. Yes. वाईट वाटतं त्यांना एवढं, They cry. एवढी रडतात की मला विजा नाही मिळाला. But सुपर पॉवर ना अमेरिका, म्हणजे संपलंच. it is God's ordained country. देवाने नेमलेला देश आहे तो. Yes. But पण we said no. किंतु परंतु आम्ही नकार दिला Lord, your plan. की देवाप्पा तुझी योजना सांग आता Your काय. plan. तुझीच योजना. Today, by God's grace, every year I'm flying. आज देवाच्या कृपेनं दर वर्षाला जातो अमेरिकेला. Every year I'm flying. दर वर्षाला जातो आता देवाच्या कृपेने अमेरिकेला. Amen. आमेन. See? भाकर पाण्यावर सोडली की परत येते बेटा. Praise सोडायची God. हिंमत पाहिजे. सोडताना रडायचं नाही. छोड़ दे, प्रभु वापस लाएगा. Look at Jesus. येशू बघा, He was in the Garden of Gethsemane गेत्सेमनी बागेत होते ना. trying to fulfill the plan of God for his life. देवाची योजना स्वतःच्या जीवनासाठी असलेली पूर्ण करायच्या बेतात. What was God's plan for him? देवाची काय योजना होती To येशूसाठी? die for the sins of the whole की world. संपूर्ण जगाच्या पापासाठी येशूंनी मरायचं. God said, you don't look here and there. This is your job. तर देव म्हणाले येशूंना की इकडे तिकडे बघू नको, तुझं हेच काम आहे, याच कामाने मी तुला पाठवलंय. Yes.
He started his ministry with this plan of God. आणि येशूंनी त्यांची सेवा सुरू केली देवाची हीच योजना मनात घेऊन. And when the time came to fulfill it, आणि जेव्हा ती योजना पूर्ण व्हायचा समय आला it was hard. तेव्हा अवघड जायला लागलं येशूंना. The hardest moment for Jesus was in the Garden of Gethsemane. सगळ्यात अवघड क्षण होता येशूंसाठी तो गेत्सेमनी बागेतला. Bible says Bible in म्हणतं ना. Matthew 26. मत्थ्याचा 26वा अध्याय बायबल म्हणतं. Then Jesus came with his disciples आणि मग येशू आपल्या शिष्यांसोबत आले to a place called Gethsemane. गेत्सेमनी नावाच्या जागेमध्ये. And he tells the disciples, आणि शिष्यांना म्हणाले sit here while I go over there and pray. इथे थांबा मी तिथे जाऊन प्रार्थना करेपर्यंत. But he took along Peter and Zebedee's 2 sons. पण पेत्राला आणि जब्दीच्या 2 मुलांना सोबत नेलं त्यांनी. And he began to be sorrowful and troubled. आणि दुःखी व्हायला लागले येशू. त्रास व्हायला लागला येशूंना. Then he tells them, आणि मग येशू त्यांना म्हणाले my soul is deeply grieved, माझा जीव आता फार दुःखी झालाय. even to the point of death. अगदी मरणप्राय दुःखी माझा जीव आता झालाय. Stay here इथेच थांबा and keep watch with me. आणि जागृत राहा माझ्यासोबत. And then he walked a short distance away आणि मग थोडस येशू गेले चालून. and he was overcome with grief. आणि इतकं दुःख येशूंवरती आलं त्यावेळेला He threw himself face down on the ground and prayed, की येशूंनी स्वतःला जमिनीवर उपडं पाडून प्रार्थना सुरू केली. my Father, माझ्या बापा if there is any other way, जर आणि कुठला मार्ग असेल you can deliver me from this suffering. तर त्या मार्गाने कर आणि या त्रासातनं मला बाहेर काढ. Please take it away from me. आणि प्लीज माझ्यापासून हा पेला लांब कर. If there is any other way that salvation can be wrought for the people, आणि कुठल्या रीतीनं जर तुझ्या लोकांचं तारण आणि मोक्ष तुला घडवून येत असेल तर त्या रीतीनं कर. do it. आणि मला ह्यातनं मोकळं कर. See? Yet, तरी what I want is not important मला जे हवं ते महत्वाचं नाहीये. because कारण I only desire to fulfill your plan for me. मला फक्त माझ्यासाठी असलेली तुझी योजना पूर्ण करायची आहे. I may not like it. मला आवडणार नाही कदाचित ती hard. योजना. मला ती योजना कदाचित आवडणार नाही. ती अवघड It असेल. is tough. अवघड I असेल. know it is tough. मला माहितीच आहे ती अवघड आहे. I have to drink this bitter cup. मला हा कडू पेला प्यायला लागणार आहे. But still, तरीही let your plan be done. तुझी योजना पूर्ण कर. Bible says then an angel from heaven came and strengthened him. मग बायबल म्हणतं स्वर्गातला एक दूत खाली आला आणि येशूंना ताकद देऊन गेला. Yes, Matthew 26:39. मत्थय 26वा अध्याय 39वे वचन. Angel strengthened Jesus. देवाच्या दूताने येऊन येशूंना शक्ती दिली. 26:39 When you are मत्थय. fulfilling the plan of God for your life, जेव्हा केव्हा तू देवाची योजना तुझ्या जीवनासाठी असलेली पूर्ण करतोस. it may become tough, अवघड जाईल कदाचित but angels will come to strengthen you. पण देवाचे दूत येतील तुला ताकद द्यायला बेटा. Yes. हार मत मान. For us, आमच्यासाठी I believe the angels came and strengthened us. आमच्यासाठी पण माझा विश्वास आहे देवाच्या दूतांनीच आम्हाला येऊन ताकद दिलेली एवढे सगळे मोठे निर्णय घ्यायला. I had to resign from my job. माझ्या नोकरीचा मी राजीनामा My दिला. wife had to resign a job. माझ्या बायकोने नोकरीचा राजीनामा दिला. Money got over. पैसे संपले. It's tough, अवघड आहे बेटा. but God strengthened us. पण देवाने आम्हाला ताकद दिली. Amen. आमेन. Then Jesus returned to his 3 disciples आणि मग येशू आपल्या 3 शिष्यांकडे परत आले. and he found them asleep. आणि येशूंना असं दिसलं की हे तिघही झोपलेत. And Jesus called out, आणि येशूंनी हाक मारली, Peter, पेत्रा, couldn't you even stay awake with me 1 hour? माझ्यासोबत 1 तास तुम्हाला जागायला जमलं नाही? Watch and pray जागृत राहून प्रार्थना करा. that you may not enter into temptation. अशासाठी की तुम्ही मोहपाशात जाऊ नये. The spirit indeed is willing, आत्मा खरोखर इच्छुक आहे but the flesh is weak. पण देह अशक्त आहे बरं का. Then he left them आणि मग येशूने त्यांना सोडलं for a second time to pray. दुसऱ्यांदा परत जाऊन प्रार्थना करायला. He said to God, आणि देवबापाला येशू म्हणाले, my Father, माझ्या बापा, if there is any other way that you can deliver me from this suffering, please do so. मला जर या त्रासातनं बाहेर काढता असेल तर काढून टाक. कारण दुसऱ्या कुठल्या रीतीनं तुला मानवाचं तारण करता येत असेल तर त्या रीतीनं कर. But then पण मग let your will be done. तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. If there is any other way, do it. आणि कुठली रीत असेल त्या मार्गाने कर. जमलं तर त्या मार्गाने कर. Bible says God was silent. बायबल म्हणतं देव शांत होता. देवबाप शांत होता. That silence which is in between the lines is a great message itself. ओळींमध्ये, वाक्यांमध्ये, या वचनांमध्ये असलेली शांतताच एक मोठा धडा आहे. Yes, it's a big teaching. फार मोठी शिकवण आहे ओळींमध्ये God's असलेल्या silence शांततेत. teaches us
that there is no other way where mankind can be saved except through the death of Jesus Christ. देवाची ती शांतता आपल्याला शिकवते की दुसरा कुठलाही मार्ग नाहीये माणसाच्या मोक्षाचा. एकच मार्ग आहे येशूच्या मरणाद्वारे. Did God's plan fail? मग देवाची योजना अपयशी झाली का? No. नाही. Why? का? Because Jesus said yes to God's कारण plan. येशू हो म्हणाले देवाच्या योजनेला. And that accomplished salvation for the whole world. आणि त्यातून संपूर्ण जगाचं तारण पूर्ण झालं. Where is Jesus today? आज येशू कुठे आहेत? He is at the right hand of God. देवाच्या देवबापाच्या उजव्या हाताला बसलेले आहेत. Given a name above every other name. सर्वश्रेष्ठ नाव, सर्व नामाहून श्रेष्ठ नाव त्यांना लाभलंय. Praise God. देवाला When धन्यवाद. you say yes to God, तुम्ही देवाला होकार दिला, blessings will come. आशीर्वाद यायला लागतो. Every time you say yes to God, blessings will come. ज्या दर वेळेला तुम्ही देवाला होकार द्याल आशीर्वाद यायला सुरुवात होईल. Say, and देवाला नाही म्हणू नका. occasionally, प्रसंगी what God has for your life may contradict everything that you want. कधी कधी असं पण होईल की देवाला तुझ्याकडनं जे करून हवंय ते ऍक्च्युली तुझ्या मनात जे काही तुला करायचंय त्याच्या अगदी विरुद्ध असेल. But He is your manufacturer. पण नाही, देव तुझा निर्माण करताय. He made you for a certain purpose. देवाने तुला निर्माण केलंय काही विशिष्ट कारणाने. मी जसं आता म्हटले, ओटीपोटात निर्माण तुला देवाने केलं, घडवलंय देवाने. जन्माला फक्त आईबाप कारणीभूत आहेत. And whether you believe it or not, आणि तुझा विश्वास यावर बसो किंवा न बसो, fulfilling that purpose तो संकल्प पूर्ण is करण्यात the best thing that can ever happen to you. देवाचा तो संकल्प तुझं पूर्ण केला तर तीच एक अतिउत्तम गोष्ट आहे तुझ्या जीवनात. Because the human heart is always filled with many questions. कारण मानवी हृदय अनेक प्रश्नांनी नेहमी भरलेलं असतं. Why? असं का? When? कधी? How? कसं? We often wrestle with faith आणि आपण नेहमी विश्वासात सुद्धा आपली झुंज चालूच असते. असं का आणि तसं का आणि because तसं of का आणि these तसं का? questions. कारण हे प्रश्न आपले मानवी हृदयातले संपतच नाही. How can we fully trust a God whom we don't नाही, understand? अदृश्य देव आणि तो देव आम्हाला अजून एवढा कळत पण नाही. त्या देवावर एवढा विश्वास कसा How can I ठेवायचा? trust a God whom I cannot see? ज्या देवाला मी बघू नाही शकत, जो अदृश्य देव आहे त्या देवावर एवढा विश्वास कसा ठेवायचा? How can we have faith when God's ways seem even cruel at times? देवाचे मार्ग कधी कधी फार क्रूर वाटतात, तरी विश्वास कसा ठेवायचा? And so when we try to comprehend God's ways, आणि मग देवाच्या मार्गांना जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो, we become frustrated. त्याला आपल्याला वैताग यायला लागतो की काही समजतच नाहीये मला, कारण मला जे हवं होतं त्याच्या अगदी विरुद्ध चाललंय सगळं. How can you understand His ways? देवाचे मार्ग तुला कसे कळतील? God made it clear. देवाने क्लिअर केलंय, My ways are not your ways. माझे मार्ग तुझे मार्ग नाहीच आहे. As my thoughts are higher than your thoughts, so also my ways are higher and thoughts higher than your ways and माझे thoughts. विचार तुझ्या विचारापेक्षा वेगळे आहेत, उंच आहेत, आणि तसे माझे मार्ग पण तुझ्या मार्गापेक्षा वेगळे आणि उंच आहेत, देव म्हणालाय. Amen. Amen. Sometimes His actions don't make sense to कधी us कधी देवाच्या कृत्यांमध्ये आपल्याला काही अर्थ लागत नाही. because we are bound with that earthly mindset. का आपण पृथ्वीवरच्या त्या मनानं त्या माइंडसेट मध्ये इतके रुजलेली असतो, ती मानसिकता आपली अशी झालेली असते ना पृथ्वीवरची. Say, and He has come from heaven. आणि देव आहे स्वर्गातनं आलेला देव. So that's why He talks with confidence. मग देव विश्वासाने आपल्याला सांगतो. Jesus came from heaven, He talks with confidence. येशू स्वर्गातनं आले होते, विश्वासाने बोलले. You sitting here and talking about America is one thing, but He who goes to America and stays there and comes back and talks to you, He knows better. तू इथं राहून अमेरिकेविषयी गप्पा मारणं वेगळं आहे, पण जो व्यक्ती अमेरिकेला गेला, अमेरिका फिरून मग परत आला आणि त्याने अमेरिकेविषयी बोलणं, यात फरक आहे. Amen. Jesus came from above. येशू वरून आले And when He is saying something, it is 100% sure. आणि वरून येऊन येशूंनी वरचं काही सांगितलं तर ते 100% खरं असतं, तेच करायचं. People say, लोक is म्हणतात, there heaven? स्वर्ग आहे का? Jesus said, I came from heaven. अरे येशू म्हणालेत मी स्वर्गातून आलोय, आणि स्वर्ग आहे का हा काय I प्रश्न mean, झाला? like one person comes from America and you say, America आहे का? जसे एक व्यक्ती समजा अमेरिकेहून आलाय. अमेरिकेहूनच तो व्यक्ती आलेला आणि त्याला जर तुम्ही विचारलं अमेरिका आहे का रे, तो काय म्हणेल, आहे का म्हणजे मी तिथूनच आलोय. एवढं वर्ष तिथं राहिलो हो, मी. मी राहून आलोय अमेरिकेत. Jesus said, all my life I was there. तसं येशू म्हणतील हा काय प्रश्न झाला, मी आयुष्यभर स्वर्गात राहिलोय. Eternity I was there. अनंत काळ मी स्वर्गातच काढतोय. Heaven is there. स्वर्ग आहे. Otherwise from where He came? नाही तर मग येशू कुठून आले He म्हणायचं. says, I came from above. येशू म्हणाले मी वरून आलोय. Heaven is real. स्वर्ग खरं आहे. Praise God. हेवन इज अ वंडरफुल प्लेस Amen. filled with glory and grace. एक गाणं आहे. Praise God. आमेन. Psalm 131 verses 1 and 2. स्तोत्र संहिता 131 पहिलं आणि दुसरं वचन. David says, दावीद बोलला, my heart is not proud, Lord. My eyes are not haughty. Oh. I do not concern myself with great matters or things too wonderful for me. But I have calmed and quieted myself. I am like a weaned child with its mother. Like a weaned child, I am content.
स्तोत्रसंहिता 131 1 आणि 2 वचन. माझं अतिशय प्रिय वचन आहे बायबल मधलं. हे यहोवा, माझे हृदय उद्धट नाही, माझे डोळे चढेल नाहीत. मोठ्या गोष्टींमध्ये किंवा मला समजण्यास फार अद्भुत अशा गोष्टींमध्ये मी पडत नाही. Yes. खरोखर मी आपला जीव निवांत व शांत केलाय. जसे दूध तुटलेले मूल आपल्या आईजवळ असते, तसा माझ्या ठाई माझा जीव दूध तुटलेल्या मुलासारखा आहे. That is the position you have to take. अशी अवस्था तुम्ही पण धारण करायची की मोठ्या मोठ्या गोष्टीत मी पडत नाही, जे मला समजत नाही त्यात मी जात नाही. Lord, I don't pretend to know it all. प्रभू, मी काय असं ढोंग करणार नाहीये की मला सगळं येतं आणि मला That's what सगळं David कळतं. is saying. दावीद तेच सांगायचा प्रयत्न करतोय. मी काय ढोंग नाही करणार आहे, मी काय सोंग करणार नाहीये की मला सगळं येतं आणि सगळं कळतं. मला जे कळत नाही ते कळत My नाही. son Solomon may know many things, माझ्या मुलाला शल्मोराला कदाचित बरंच काही माहित असेल, but I don't know anything. मला नाही बरंच काही माहित आणि मला बरंच काही कळत नाही. माझं हृदय उद्धट नाही, माझी नजर I'm चढेल not नाही. proud, Lord. मी घमेंडी नाही, My heart is humble. माझं हृदय नम्र आहे. I don't break my head over things I don't आणि ज्या understand. गोष्टी मला कळत नाही त्या गोष्टींवर मी माझं डोकं फोडत नाही आणि तोडत You नाही. are sovereign, O God. तुझं राज्य आहे, You know what you are doing. तुला माहितीये तू काय करतोय. You don't have to tell me all things. तू मला सगळं सांगायची गरज नाहीये. You can hide certain things, काही गोष्टी तू मला न सांगताही करू शकतो. and you have reasons to hide. आणि तुझ्याकडे कारण असतील माझ्यापासून काही गोष्टी लपवून करायच्या, कर दे I बाबा. don't throw tantrums. मी काय असं चिडचिड करणार नाही. I've learned to have a quiet heart. माझं हृदय शांत करायला मी शिकलेलो. Like a little baby, I'm content to lie in the mother's arms. लहान बाळाप्रमाणे आईच्या मांडीवर कसं बसून राहायचं ते मी शिकून घेतलं. My soul is baby content, Lord. माझा जीव लहानशा बाळासारखा अगदी समाधानी आणि तृप्त आहे दे बाप्पा. See, a just weaned child does not understand everything his mother does. बघा, जसे दूध तुटलेले बाळ असते ना, त्या बाळाला आई जे काही सगळं करत आहे ते सगळं कळत नाही. Amen. आमेन. She may correct him. ते बाळ, ती आई कदाचित बाळाची चूक दाखवेल. Sometimes suddenly she will pick up the child and run to the doctor. कधी बाळाला उचले आणि डॉक्टरकडे जाईल घाईने. And the child says, what is happening to my mother? आणि बाळ म्हणत असेल, काय माहिती काय चाललंय आईचं. And suddenly one injection is given. आणि अचानक त्याला एखादा इंजेक्शन टोचतील. But why injection? अहो, तो रडून म्हणे, हे का असं. I'm not sick. मी काय आजारी नाही. But that is vaccination. पण ते वॅक्सिन लस टोचायची होती ना, म्हणून घेऊन गेली ती. Say, म्हणजे बाळ असा कन्फ्युज होऊन जातो की क्या चल रहा है. तसंच असतं हे. पण आपण शांत राहायचं, म्हणायचं ते कळत नाही, त्यात मी पडत नाही. दे बाप्पा, तुला माहितीये ना, बाद झालं, तू कर. and suddenly again next day again runs. आणि दुसऱ्या दिवशी परत धावते. Why this another अरे injection? परत अजून एक इंजेक्शन. Polio dose. पोलिओ तेव्हा टोचायचे, आता पाचतात. तेव्हा टोचायचे, आता पाचतात. Amen. आमेन. If we try to understand God's ways from earth looking up, पृथ्वीवरती बसून वर बघून देवाचे मार्ग जर समजून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला, we won't find many answers. आपल्याला तर बरीच सारी उत्तरं कळणार नाही आणि मिळणार पण नाही. So God left us with a clue. तर देवाने आपल्याला एक क्लू दिला He said, higher. आणि तो म्हणाला, He didn't say my ways are different, my ways are higher. माझे मार्ग वेगळेत नाही म्हणाला, माझे मार्ग उंच आहेत म्हणाला. Not different. वेगळे नाही, उंच आहेत. Unsa. उंच आहेत. Heaven and earth, difference. स्वर्ग आणि पृथ्वी एवढा फरक आहे. Amen. आमेन. That God who divided the Red Sea, ज्या देवाने तांबडा समुद्र दुभंगला, that God who made the sun to stop when Joshua was fighting, ज्या देवाने यहोशुआ झगडत असताना सूर्य थांबवला, that God who sent an angel to bring Peter out of that prison, ज्या देवाने देवदूताला पाठवून पेत्राला तुरुंगातनं बाहेर काढलं, that God तो देव who shook that jail and brought Paul out, ज्याने तुरुंगाचे दरवाजे हादरवून पॉलला जेल बाहेर काढलं, he is the one who is talking to us. तो तुझ्याशी बोलतोय. त्याला काय होणार नाही, त्याला सगळं जमतंय. That God who knows the ending from the beginning, ज्या देवाला सुरुवातीपासून अखेर ठाऊक आहे, everything he knows, अखेरीपासून सर्व काही माहितीये, त्याला सगळंच माहितीये. we have to trust on him. त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Father. Thank you, Lord. Great are your plans for us, Lord. देव बाप्पा, तुझ्या योजना आमच्यासाठी महान आहेत. We take our place as your children. तुझी मुलं म्हणून आम्ही आमची जागा घेतोय. You be our heavenly Father. तू आमचा स्वर्गीय बाप बन. You be our God. तू आमचा देव बन. We are content being your children. तुझी मुलं होऊन आम्ही समाधानी आहोत. We don't want our thrones to be higher than your throne. आम्हाला आमची सिंहासनं तुझ्या सिंहासनावर नकोय. No, Lord. नको दे बाप्पा. We are content to stay at your feet. तुझ्या पायाशी राहण्यात आम्ही अगदी समाधानी आहोत. That is the most
honorable place we can ever have. तुझे पाय माझ्यासाठी सगळ्यात मानास्पद जागा आहे. Our thinking is not like the devil, Lord. आमचे विचार सैतानासारखे नाहीत We देवा. don't want to be rebellious to you. आम्हाला तुझ्याशी बंडखोर राहायचं नाही. We can never reach that stage आम्ही कधी तिथपर्यंत पोहोचू नाही शकत where we can fully understand you. की जिथे आम्हाला तू पुरेपूर कळशील. But पण we trust in you, Lord. आम्ही तुझ्यावरती बस साधा सिंपल विश्वास ठेवतो We enjoy being children. आणि आम्हाला तुझी मुलं बनण्यात आनंद येतो. Yes. मज्जा येते आम्हाला तुझी मुलं बनण्यात. You know the tension that parents carry, तुम्हाला माहिती आहे आई बापाला किती टेन्शन असतं and the children are only enjoying. आणि मुलांची नुसती मज्जा चाललेली असते. Isn't आई it? बापाला Many टेन्शन. times as a father, I think I enjoyed my life more when I had a father. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की मी माझ्या जीवनाचा आनंद एवढा घेते आता सध्याला माझे वडील. Many times as a father today, I think बऱ्याच वेळेला एक बाप या नात्याने मला असं वाटतं आज that what I enjoyed as a son before, की अगोदर मुलगा या नात्याने जो काही आनंद मी घेतला we don't enjoy as much as a father because the father carries a lot of तसं responsibilities. बाप बनून तेवढा आनंद घेता येत नाही कारण बापावरती ओझी आणि जबाबदाऱ्या खूप असतात. Isn't it? असं मला म्हणायचंय. I don't know about you, but I know. तुमचं मला माहित नाही पण मला ठाऊक आहे की मुलगा बनून आनंद खूप घेतला पण बाप बनून जबाबदाऱ्या खूप वाढतात. Amen? आमेन. As little children, लहान मुलं या नात्यानं how much we enjoyed. किती मजा करायचो ना आपण. We never knew from where the money came, हो ना. where the food came, where the clothes came, आपण where लहान the shoes असताना came. कधी आपल्याला काही कळायचं का कुठून खायला येतंय कुठून घालायला मिळतंय कुठून कपडे आले बूट आले काय नाही आपली मजा चालले. गोट्या खेळत बसलाय गोट्या. I want this, I want that. मला हे पाहिजे मला ते पाहिजे. And the father used to work from morning till night. आणि वडील सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचे. We don't know from where he gets that money. कुठून ते पैसा घेऊन येतात माहित नाही. We are not bothered. आपल्याला काही पडलेली नव्हती ना. And so the best place is to be a son and daughter. तर उत्तम जागा आहे देवाची मुलं बनणं मुलगा आणि मुलगी बनणं. Be a child of God देवाची मुलं बना लेकरू बना and enjoy the blessings that your father bestows आणि on तुझा you. बाप तुला जे आशीर्वाद देतोय त्यात मजा कर. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद. Let us take some song. धन्यवाद दे बाप्पा तुझे आभार. Hallelujah. Thank you, Jesus. मन हमारे रहने वाले पावन आत्मा राह में अपनी रात दिन हमको तू चला. मन हमारे Little lower you have to go, I think. पावन आत्मा Little lower. Otherwise we cannot sing. This is too high, Jenny. Can you strike a lower chord? Can you do that? Do it. मन हमारे रहने वाले पावन आत्मा राह में अपनी रात दिन हमको तू चला. मन हमारे रहने वाले पावन आत्मा राह में अपनी रात दिन हमको तू चला. आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु. मन हमारे रहने वाले मन हमारे रहने वाले पावन आत्मा हमको तू Yes, चला. He will direct you. मन हमारे रहने वाले पावन आत्मा राह में अपनी रात दिन आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु. जैसे दुआ मांगू क्यों न दुआ मांगू सिखला दे आत्मा प्रभु. जैसे दुआ मांगू क्यों न दुआ मांगू सिखला दे आत्मा प्रभु. वचन को समझूं वेदों को देखूं ज्योति दे आत्मा प्रभु. वचन को समझूं Yes, Lord. वेदों को देखूं ज्योति दे आत्मा प्रभु. आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु. आत्मा प्रभु परिशुद्ध आत्मा प्रभु.
Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद देव Father. बाप्पा, तुझे आभार मानतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय I बाप्पा, thank you and praise you तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो that you have a plan for each one of की आम्हा us. प्रत्येकासाठी तुझी योजना आहे Your plan is a plan of success. आणि तुझी योजना यशाची योजना आहे. Your plan is a plan of giving us a bright future, तुझी योजना आम्हाला उज्ज्वल भविष्य द्यायची योजना आहे. to give us great success. आम्हाला एक महान यश द्यायची योजना Your आहे. plan is that we be in good health and strength, तुझी योजना आहे की आम्ही चांगल्या आरोग्यात आणि शक्तीत राहावं, that we may prosper in all things even as our soul की prospers. आमचा जीव समृद्ध होत आहे तसं आम्ही सर्व गोष्टी समृद्ध व्हावं. I thank you, Father. मी तुझे आभार मानतो देव You have बाप्पा. never planned a defeat for us. तू कधी आमच्यासाठी पराजय योजला नाही. You have never planned that we go down. तू कधी असं योजलं नाही की आम्ही खाली घसरावं. You never planned that we be sick all our lives. तू कधी असं योजलं नाही की आम्ही आयुष्यभर आजारी You राहावं. never planned that we live in lack. तू कधी असं योजलं नाही की आम्हाला कमी पडावं. You never planned that our families be broken. तू कधी असं योजलं नाही की आमचा परिवार तुटावा. You never planned that we don't get a job. तू कधी असं योजलं नाही की आम्हाला नोकरी मिळू नये. You never planned that we live on the roads. तू कधी असं योजलेलं नाही की आम्ही रस्त्यावर जगावं. No, Lord. कधीच नाही. We know your plans are greater for आम्हाला us. माहित आहे तुझ्या योजना आमच्यासाठी महान आहे. Somewhere something has gone wrong. कुठेतरी काहीतरी चुकलंय देव But बाप्पा. now पण आता we get into your plan. आम्ही तुझ्या योजनेत प्रवेश करतो. We get into your plan, आम्ही Lord. तुझ्या योजनेमध्ये आता प्रवेश करतो. All the sons and daughters are getting into your plan. सर्व मुलं आणि मुली आता तुझ्या योजनेत प्रवेश All the करतात. parents are getting into your सर्व plan. आई वडील तुझ्या योजनेत आता प्रवेश The करतात. father is getting into your plan. वडील तुझ्या योजनेत प्रवेश Mother करतात. is getting into your आई तुझ्या plan. योजनेत प्रवेश A करत आहे. family is getting into your परिवार plan. तुझ्या योजनेत प्रवेश करताय. Speak, Lord. बोल दे बाप्पा. Work, Lord. काम कर दे Work in our बाप्पा. lives. आमच्या जीवनात काम कर Lift प्रभू. our lives. आमचं जीवन वर उचल. Bless. आम्हाला आशीर्वाद In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात. रबा खराबा शंतो. Yes. रबा बाबा खराबा Every सखरा one of बाबा. you will rise. तुम्ही Jesus' सर्वजण name. वर याल येशूंच्या नावात. God उत्कर्षाला will याल. reveal His plan to you. देव त्याची योजना तुम्हाला प्रगट करेल. God will put your feet in the plans of God. देव तुमची पावलं देवाच्या योजनेत पाडेल. You just get back to the Father's house. तुम्ही फक्त बापाच्या घरी परत या Not only by your feet, but even in your mind. आणि फक्त पावलांना घेऊन येऊ नका, मनासकट या. Yes, Lord. होय दे बापा, We thank you. तुझे आभार मानतो आम्ही. We come under your covering. तुझ्या आवरणाखाली येतो आम्ही We stay under your wings. आणि तुझ्या पंखांखाली राहतो आम्ही. Speak to us आमच्याशी बोल. as we seek your face, जसं आम्ही तुझं मुख शोधतो, as we read the Bible, जसं आम्ही बायबल वाचतो, as we come to church. चर्चला येतोय, Let everything fall into place. सगळं अगदी जागेवर पडेल असं कर. Let these people's future be made या in Jesus' लोकांचं name. भवितव्य घडून येऊ दे येशूंच्या नावात. Everyone's future should be made in the name of Jesus. प्रत्येकाचं भविष्य घडून येऊ दे All येशूंच्या of you नावात. should prosper in the name of तुम्ही Jesus. सर्वजण समृद्ध व्हायला हवं All of you येशूंच्या should नावात. rise in the name of Jesus. सर्वजण उत्कर्षाला यायला हवं येशूंच्या Promotion नावात. comes from God. बढती देवाकडून येते. Lifting up comes from God. उत्कर्ष देवाकडून येतो. Blessings come from God. आशीर्वाद देवाकडून And I येतात. receive it for all of them in Jesus' आणि name. सर्वांसाठी मी हे येशूंच्या नावात स्वीकारतो. People who are sick जे आजारी आहेत right now, आता या I वेळेला command the devil, मी सैतानाला आज्ञा करतो. leave the people's bodies सोड in Jesus' लोकांचं name. शरीर येशूंच्या नावात. Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या Let नावात. all the sick bodies be healed in Jesus' सगळी name. आजारी शरीर बरी होऊ देत येशूंच्या नावात. Those who have lost their jobs, let them get their jobs in Jesus' ज्यांना name. ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांना नोकऱ्या मिळू देत येशूंच्या नावात. Those who are seeking for a house, let them get a house in Jesus' जे name. घर शोधतायत त्यांना घर मिळू देत येशूंच्या नावात. Those who are planning to get married, let them get married in the name of जे Jesus. विवाह करायची योजना करतायत त्यांचे विवाह जमून येऊ देत येशूंच्या Let नावात. prosperity be their portion. समृद्धी त्यांचा वाटा बनव. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. देवाला Don't धन्यवाद. worry, God is for you. काळजी करू नका, देव तुमच्यासाठी आहे. God is with you. देव तुमच्या सोबत आहे. If you don't see it today, tomorrow you will see something good. आज जरी दिसलं नाही तरी उद्या काहीतरी घडताना Hold दिसेल. on to God. देवाला धरून राहा, Don't give up. हार मानू नका. आमेन.